ती सूचना की सगळ्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा, म्हणजे आपल्याला व्हॉइस क्वालिटी चांगली मिळेल. आणि ना थोडासा जर का म्हणजे जरी मॅडमचा आवाज थोडा काळ तुम्हाला कमी आला किंवा आयदर तुमच्या ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा ओव्हरऑल नेटमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तर थोडंसं पेशन्स ठेवा आणि लगेच तो तुम्हाला येऊ लागतो आवाज. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ बंद आहे याची काळजी घ्या. कारण तो कधीतरी चालू राहतो आणि आपण अवेअर नसतो त्या बाबतीत. तर ते जरा जागरूकतेने बघा की तो बंद आहे की नाही. आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. परत एकदा शिरीषा साठे यांचं मनापासून स्वागत माइंड जिमच्या प्लॅटफॉर्मवर. मी म्हटलं तसं शिरीषा आपल्याला अजिबातच नवीन नाहीये, पण तरी सुद्धा जी नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मला तिची एक छोटीशी ओळख करून द्यावीशी वाटतेय. शिरीषा मुळातली डॉक्टर आहे आणि गेले तिने 10-1 वर्ष प्रॅक्टिस केली आणि मग तिला असं वाटलं की आपण क्लिनिकल सायकोलॉजी करावं आणि मग तिने क्लिनिकल सायकोलॉजी केली आणि आता ती सायकोलॉजिस्ट म्हणून समुपदेशन करते, काही प्रोजेक्ट्सवरती काम करते, काही मटेरियल बनवण्यासाठी पण काम करते. डोमेस्टिक व्हायलन्स हा विषय घेऊन सध्या ती PhD करत आहे. श्यामची आई फाउंडेशनमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटमध्ये ती डायरेक्टर म्हणून काम करते. ती मानसोपचार तज्ञ म्हणून तर काम करतेच, पण अनेक संस्था पुण्याच्या बाहेर आणि पुण्यामधल्या याच्याबरोबर ती संलग्न आहे. फॅमिली कोर्टाबरोबर सुद्धा तिचं असोसिएशन आहे. विधायक शिस्त हे तिच्या पुस्तक खूप छान पुस्तक आहे. मी मागे पण तुम्हाला गेल्याला सांगितलं होतं की ज्यांची मुलं टीनेजमध्ये आहेत आणि पालकांना आजकाल खरंच खूप मोठं चॅलेंज आहे की आपल्या मुलांना कसं हाताळायचं, कशी शिस्त लावायची नाही लावायची. तर या दृष्टीने ते पुस्तक अतिशय उत्तम आहे आणि त्याला डॉक्टर कुमुद बन्सल यांचा अवॉर्ड पण तिला मिळालेला आहे. 15-20 दिवसापूर्वीच प्रकाशित झालेल्या पालक शाळा या डॉक्टर श्रीराम गीत यांची संकल्पना, संयोजन आणि सहभाग असलेल्या पुस्तकामध्ये व्यसनाधीनता याविषयी तिने लिखाण केलेलं आहे. हे सगळं ते करत असताना शिरीषा तिचा PhDचा पण अभ्यास करते. ह्या सगळ्या आपल्या माइंड जिमच्या कार्यक्रमामध्ये आपला असा उद्देश असतो बघा की आपलं आयुष्य जास्त सकस, जास्त मिनिंगफुल आणि कमी त्रासाचं जावं, यासाठी खरं तर ही माइंड जिम. आणि आपल्या मेंदूला सतत काही ना काहीतरी आव्हानं मिळत राहावीत आणि आपला मेंदू जागरूक राहावा, म्हणून आपण वेगवेगळे विषय घेऊन त्याच्याविषयी चर्चा करतो. खरं तर हे खूप पार्टिसिपेटरी करावं अशीच इच्छा असते, पण आपल्याला कोविडच्या सिच्युएशनमुळे ते करता येत नाहीये. शिरीषा, गेल्या आपल्या शनिवारच्या मीटिंग पासून आपण जीवन कौशल्य याच्याविषयी बोलतोय. गेल्या खेपेला आपण कोपिंग स्किल्स पाहिली आणि आज आपण प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पाहणार आहोत. आणि ते आता आपल्याला ती किती आवश्यक आहेत. मी गेल्या खेपेलाही तुम्हाला म्हणलं की नुसते तुम्ही बुद्धिमान आहात पण तुम्हाला स्किल्सच नाही आहेत, तर मग जितका इफेक्टिव्ह आपलं आयुष्य असायला पाहिजे तेवढं होत नाही. मग ही स्किल्स जरुरी आहेत. तर मग आपण त्याचा अभ्यास केला, कारण स्किल्स आहेत ती स्किल्स, याचा अर्थ आपण ती कौशल्य आत्मसात करू शकतो. तर ती आपण कशी करावी या संदर्भात आता आज शिरीषा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग विषयी सांगेल. तर आपण ओव्हर टू शिरीषा. आणि प्लीज परत एकदा नम्र विनंती की आपापले सगळ्यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करून ठेवावेत. धन्यवाद. शिरीषा तुला. आणि योगिनी प्लीज रेकॉर्डिंग करशील. ओके. बिलकुल आवाज नाहीये, बिलकुलच आवाज नाही. आता सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. गेल्या शनिवारी आपण कोपिंग स्किल्स किंवा कोपिंग मेकॅनिझम याच्याविषयी जाणून घेतलं. म्हणजे मला असं वाटतंय की माइंड जिमची तुमची इतकी सत्र, इतक्या गोष्टी अनेक वेगवेगळ्या सत्राद्वारे तुमच्याशी बोलल्या गेल्या आहेत, चर्चा केली गेली आहे. त्यामुळे मला गेल्याही वेळेला वाटलं आणि आजही माझा तसाच अप्रोच राहील की कॉमन सेन्सिकली काही सांगण्याच्या ऐवजी
सायंटिफिकली जे काही सांगितलं गेलं आहे आणि त्याचं ऑफकोर्स आपल्या रोजच्या आयुष्याशी त्याचा कसा संबंध जोडता येईल आणि ते कसं अप्लाय करता येईल, हा जसा गेल्या वेळेला मी दृष्टिकोन ठेवला होता, त्याच दृष्टिकोनातून मी आजची मांडणी पण करणार आहे. याच्यामध्ये एक भाग थोडासा एक करूया, की गेल्याही वेळेला काही प्रश्न किंवा काही गोष्टी आपल्या बोलायच्या. उदाहरणार्थ सेल्फ एफिकसी वरती गेल्या वेळेला एक प्रश्न होता आणि मी असं म्हटलं होतं, की पुढच्या वेळेला मी त्याविषयी बोलीन थोडं. तर ते आपण बोलूच या. तर मला असं वाटतंय, की आज मी आता आधी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या विषयाची मांडणी आधी करते आणि मग आपण सगळ्याचं मिळून एक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात एक थोडंसं समराईज करूया. म्हणजे गेल्या वेळेलाही काही गोष्टींवरती जर असं वाटत असेल, की अधिक त्याच्यावरती बोललं जावं, तर तोही भाग होईल आणि ह्या वेळेच्या बोलण्यातही काही प्रश्न असतील तर त्याही विषयी आपल्याला चर्चा करता येईल. त्यामुळे मी आता सुरुवात करते. फेस टू फेस असतो तर मी तुमच्याकडनं सगळ्यांकडनं संमती विचारली असती. पण ती संधी आता नसल्यामुळे मी माझ्या मनात जे आहे त्यानुसार आजचं सत्र सुरू करते. आजचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मी आणि अनुराधाने आरईपीटी ज्यांच्याकडे शिकलो आम्ही दोघी जणी, प्रायमरी आणि ऍडव्हान्स, ते डॉक्टर किशोर फडके. ते असं नेहमी आम्ही ज्या वेळेला ते कोर्सेस करत होतो तेव्हा ते असं म्हणायचे की इमोशनल डिस्टर्बन्स किंवा प्रश्न हे दोनच एंटिटीजच्या वाट्याला येत नाही. एक अशी माणसं ज्यांना काहीच करायचं नाहीये आणि दुसरं गॉड हु बाय डेफिनेशन इज परफेक्ट, असं त्यांचं म्हणणं असायचं. सो आपण सगळे काहीतरी करणारे आहोत आणि आपण गॉड नाही आहोत, आपण देव नाही आहोत, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इमोशनल डिस्टर्बन्स आणि प्रश्न किंवा समस्या ह्या आपल्या आयुष्यात येणार हे अगदी उघड आहे. आणि म्हणूनच आपण ह्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलला सुद्धा लाईफ स्किल मध्ये गणलं गेलंय. याचं कारणच हे आहे की येत राहणारच आहे. सुरुवात करतानाच मी एक अभयभंगांनी सांगितलेली गोष्ट कदाचित आपल्यापैकी अनेक जणांनी ती ऐकली असेल, वाचली असेल, कारण सुरुवातीच्या काळात ते ज्या वेळेला लेक्चर्स घेत होते त्या काळात ते ही गोष्ट अगदी आवर्जून सांगायचे. ती गोष्ट म्हणजे खरं तर ती घटना अशी होती की डॉक्टर अभयभंगांनी असं सांगितलं की एक दिवस सकाळी माझ्या दारावर थाप पडली. मी दार उघडलं तर माझ्या दारामध्ये एक वयस्कर आदिवासी स्त्री, दुसरी एक तरुण आदिवासी स्त्री आणि त्या तरुण स्त्रीच्या हातात एक तान्हं बाळ, अशा तिघी जणी माझ्या दारात उभ्या होत्या. त्या बाळाकडे बघितल्यानंतरच, त्याला जी काही धाप लागली होती ती बघितल्यानंतरच मला लक्षात आलं की त्याला श्वसनाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्रॉबेबली तो न्यूमोनिया आहे. आणि मी त्याला तपासायला म्हणून एक्झामिनेशन टेबलवरती त्या बाळाला ठेवलं आणि मी काही करणार इतक्यात ते बाळ गेलं माझ्या समोर. त्या गोष्टीचं त्यांना खूप दुःख झालं की मला काहीच करण्याची संधी मिळाली नाही. आणि मग त्यांनी विचारला प्रश्न त्या बायकांना की तुम्ही इतक्या उशिराने का आणलं की मला संधी पण नाही मिळाली. तर ती सगळी कथा अशी सुरू झाली की ह्या आदिवासी बायका, तिथे ही बाई तरुण स्त्री जी आहे तिचा नवरा दारुडा, त्यामुळे जे काय थोडंफार पैसे किंवा अन्न जे काय असेल त्यातलं म्हणजे मुळातच ते अन्न फारसं विकत घेणं किंवा काय ह्यातलं काही फारसं परवडत नव्हतं. त्यामुळे हिचं कुपोषण म्हणजे मुळातच आदिवासी समाजात ती झाली होती, त्यात तो नवरा दारू पिणारा, त्या ह्याच्यात ह्या बाईचं कुपोषण सातत्याने होतच होतं. प्रेग्नन्सी मध्ये देखील हे कुपोषण तिचं झालं. हे मूल जे जन्माला आलं ते प्रीमॅच्युअर आलं, वेळेच्या आधी जन्माला आलं आणि जन्माला आलं ते सुद्धा कुपोषित. पण त्या गटामध्ये म्हणजे समज असा होता की जन्माला आल्या आल्या त्या बाळाला आईचं दूध प्यायला द्यायचं नाही. आता हे पुन्हा तिथला समज होता, गैरसमजच होता, परंतु तो होता. म्हणून त्या बाळाला आईचं दूध दिलं नाही. मग काय दिलं तर शेळीचं दूध दिलं आणि ते अतिशय पातळ करून दिलं. पर ते देताना थोडीशी शहरी याची छाप म्हणून बाटलीने दिलं. बुच आणि वाटी चमच्याने न पाजता ते बाटली आणि बुचाने ते पाजलं. ते बुच अर्थातच ती बाटली अर्थात उकळणं किंवा हे काहीच त्याच्या हे माहीत नसल्यामुळे
त्या बाळाला जुलाब व्हायला लागली. जुलाब व्हायला लागल्यानंतर मग दूधही थांबवण्यात आलं, कारण ते दुधाने जुलाब जास्ती वाढतील म्हणून. आणि मग त्याला तवकील किंवा असं काहीतरी दिलं जाऊ लागलं की ज्याच्यातनं त्याचं उरलं सुरलं पोषण होणं पण कमी झालं. हे सगळे उपाय करून झाले तरी सुद्धा काही त्या बाळाच्या दुखण्याला आराम पडत नव्हता आणि त्याला धाप लागायला लागली, ऊर धपापायला लागलं त्या बाळाचं. म्हणून ते गावच्या भक्ताकडे घेऊन गेले. मग त्या भक्ताने काहीतरी दिलं, त्याला अंगारा लावला, अमुक केलं, काही मंत्र म्हटले, अमुक केलं, मग घरी आले. मग तरी काही 2 दिवसात उतारा पडला नाही म्हणून परत त्या भगताकडे गेले. मग त्यांनी कोंबडं कापायला सांगितलं, ते कोंबडं त्यांनी कापलं. तरी सुद्धा 2 दिवस भगताकडे जाऊ नये, दुसऱ्या दिवशी गेले तरी काही त्याला उपाय म्हणजे उतारच पडत नव्हता त्याच्या दुखण्याला. म्हणून मग यांनी शेवटी ठरवलं की ह्याला आपण आता डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. म्हणून ही सासू आणि सून त्या तान्ह्या बाळाला घेऊन त्याच्या वाडीवरनं वस्तीवरनं निघाल्या आणि वाटेत तिथे एक ओढा लागतो आणि त्या ओढ्याला पाणी होतं. नेमका पावसाचे दिवस होते आणि त्या ओढ्याला पाणी होतं आणि त्या ओढ्यावरती पूल बांधायचं काम, सरकारी काम, काहीतरी कारणामुळे ती योजना अर्धवट स्थितीत ती पडलेली होती. त्यामुळे तो पूल बांधून तयार झालेला नव्हता. त्यामुळे एक पुरा दिवस म्हणजे त्या तिथे पोहोचल्या त्यानंतरची पुरी संध्याकाळ, पूर्ण रात्र त्या सासू सुनेने आणि त्या तान्ह्या बाळाला घेऊन तिथे त्या ओढ्याच्या काठाशी काढली. त्यानंतर पाऊस कमी झाला, ओढ्याचं पाणी ओसरलं आणि मग तो ओढा पार करून त्या दोघी बायका ह्या तान्ह्याला घेऊन कशा बशा शेवटी डॉक्टर बंगांकडे पोहोचल्या. आणि जे झालं ते मी तुम्हाला सांगितलं की त्याने एक्झामिनेशन टेबलवर त्या बाळाला ठेवलं आणि ते काही उपचार सुरू करणार इतक्यातच त्या बाळाने प्राण सोडला. आणि मग त्या घटनेचं त्यांनी संपूर्ण विश्लेषण केलं की त्या सरकारी दिरंगाई पासून ते अंधश्रद्धेपासून ते व्यसनापर्यंत इतके मुद्दे त्या बाळाच्या, आणि ते असं म्हणायचे त्यावेळेला की अशी 17 कारणांची साखळी या बाळाच्या मृत्यूला जबाबदार ठरली. आणि मग ते म्हणले की असं म्हणजे एवढ्या 17 कारणांवरती तर काही होणं शक्य नाही, पण त्यातलं एक कारण जरी कमी करता आलं असतं तरी त्या बाळाच्या वाचण्याची शक्यता वाढली असती. मला असं वाटतं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा विषय ज्या वेळेला आपण म्हणजे त्याच्याविषयी आपण ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला ही घटना आणि ह्यामधला ऍटिट्यूड की 17 कारणं जरी असली तरी त्यातलं एक कारण आपल्याला कमी करता आलं तरी बाळाच्या जगण्याची शक्यता वाढेल, हा जो भाग आहे हा विचार मला असं वाटतं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधला खूप कळीचा मुद्दा आहे. कारण अनेक वेळेला प्रश्न आपल्या समोर असतात पण खरंच की मला जमतंय काय ते मी बघू का, आणि मी त्यातलं करून तर बघते, त्यातनं प्रश्न सुटण्याची शक्यता 1% का होईना वाढेल, हा विचार हा मुळातच त्याच्या पुढच्या कौशल्याच्या मुळाशी जो पाहिजे तो हा विचार असावा. अनेक वेळा गेल्या वेळेला आपण कोपिंगच्या संदर्भात पण म्हटलं की प्रश्न कुठलाही किंवा समस्या कुठलीही आपल्या समोर येते तेव्हा पहिलं आपल्या कोपिंग काय किंवा त्या समस्येवर मात करण्याचा प्रश्न काय, पहिला प्रश्न जो आपल्याला भेडसावतो ज्या वेळेला विशेषतः ती गंभीर समस्या असेल तेव्हा पहिला प्रश्न जो आपण गेल्याला बोललो होतो की व्हाय मी, माझ्याच वाट्याला का. तर याही विषयी मला असं वाटतं मी गेल्याला बोलले होते पण तरी आता पुन्हा सांगते की हा प्रश्न जेवढ्या लवकर आपल्या मनातनं किंवा आपल्या स्क्रीनवरनं आपण डिलीट करू तेवढं आपलं पुढचं पाऊल पळेल. कारण व्हाय मी असं म्हणताना आपण गृहीत धरतो की जणू काही माझ्याच वाट्याला ही समस्या आली आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे एरवी सुद्धा की कुठलीच समस्या एकमेव माणसाच्या वाट्याला सहसा येत नाही, ती बहुतेक वेळेला बहुतेक जणांना आलेली असते. हा एक भाग. दुसरा, व्हाय मी डिलीट करायचा असेल तर मला माझा प्रतिप्रश्न विचारायला पाहिजे की व्हाय नॉट मी. मग ह्यालाही जर उत्तर नसेल तर व्हाय मीला उत्तर कसं असू शकेल. आणि तिसरा प्रश्न स्वतःला आपण विचारू शकतो की ज्या वेळेला अनेक गोष्टी पॉझिटिव्ह घडल्या, मी अनेक अनुकूल वातावरणामध्ये मी जन्माला आले, अनेक संधी मला मिळाल्या, किंवा अगदी जन्माला येताना माझा किंवा माझ्या आईचा कुठलाही दोष नसताना बर्थ ऍस्फिक्सिया झाला, माझ्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडला आणि मी मेंटली रिटार्डेड चाइल्ड म्हणून जन्माला आले. हे होऊ शकलं असतं
पण ते नाही झालं. त्यामुळे अनेक गोष्टी अनुकूल माझ्या आयुष्यात घडल्या आहेत ज्या खरं तर त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व कुठलंही नाही तरी सुद्धा जर त्या उत्तम घडल्या आहेत, तर त्यावेळेला मी विचारलं का की व्हाय मी? तर मग आता ज्या वेळेला प्रश्न समोर येतो त्यावेळेला मी का बरं विचारते की व्हाय मी? हा एक पहिला अडसर जो आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची मूळ प्रक्रिया सुरू होण्याच्या मधलाच असतो की व्हाय मी? त्यामुळे मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी हा प्रश्न जितक्या लवकर आपल्या आयुष्यात बाद करू की इट्स मी, द फॅक्ट इज इट्स मी, इफ मी देन हू, याचं देखील उत्तर आपल्याकडे असतं का? तर त्याचंही उत्तर आपल्याकडे नसतं. त्यामुळे मला असं वाटतंय की तो एक पहिला अडसर आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विषयी विचार करताना हा एक पहिला आपल्या मनातला अडसर आपण दूर करावा. दुसरा अडसर असतो तो म्हणजे अनेक मोठ्या समस्यांच्या बाबत दोन प्रश्न आपल्या मनात असतात की मी एकट्याने करून काय होणार? मग स्वच्छतेपासून ते अनेक गोष्टी की मी एकट्याने करून काय होणार? तर मला असं वाटतं की तोही भाग आता पुन्हा अभयभंगांचं हे बघितलं तर आपल्या समोर असलेल्या काही मोठ्या समस्या असतील, मग अगदी त्याच्यात ग्लोबल वॉर्मिंग पासून ते स्वच्छतेपर्यंतचे अनेक प्रश्न असतील, ते अनेक घटकांचा मिळून तो आउटकम आहे हे खरं आहे. पण माझ्या बाजूने मी काहीतरी केलं तर दोन गोष्टी, माझं एक म्हणजे जे काही त्यातलं योगदान असेल ते निदान तो प्रश्न कमी करण्याच्या दिशेने पडेल, वाढवण्याच्या दिशेने पडणार नाही हे तर नक्की. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रश्न सोडवण्यासाठी माझं योगदान जर होत राहिलं सातत्याने तर मला माझ्याविषयी चांगलं वाटत राहतं, हा दुसरा त्याचा नकळतपणे होणारा फायदा असतो. तिसरा अजून एक जो त्यातला मुद्दा असतो की व्हाय शुड आय, मीच का करू? तर पुन्हा तिथेही तोच हा तिसरा अडथळा पण अशाच साठी की केलं नाहीस तर काय, म्हणजे मीच का नाही करायचं, तर का करायचं? तर याची उत्तरं साधी आहेत की एक तर करण्याची क्षमता आहे आणि करण्याच्या सगळ्या शक्यता तिथे आहेत आणि केल्यानंतर प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल, तर मग मी का नाही करायचं? हा एक तिसरा अडसर असू शकतो ज्याला पुन्हा आपल्यालाच प्रतिप्रश्न विचारायला लागतो. हे प्रश्न आपण जेवढे जोपासू तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या दिशेने आपले पाऊलच पडणार नाही. आणि दोन महत्वाचे मुद्दे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधला पुन्हा अजून एक महत्वाचा अडसर जो असतो तो म्हणजे डिनायल, की प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही. व्यसनच्या संदर्भात हा प्रश्न खूप मोठा होतो. व्यसन कशाला, अनेक प्रश्नांमध्ये म्हणजे काउन्सिलिंगला येणाऱ्या अनेक काय म्हणतात व्यक्तींच्या बाबत हाच मुद्दा असतो की म्हणजे अनेक वेळेला नवरा म्हणतो हिला काय हवंय हेच कळत नाहीये, खरं तर काही प्रॉब्लेम नाहीये आणि मग ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते किंवा उलटही होतं. म्हणजे नवरा बायको असा मुद्दा नाही, परंतु अनेक वेळेला अनेक जण तो समोर दिसतोय पण हा प्रश्नच नाहीये अशा डिनायल मध्ये असतात. आणि सगळ्यात शेवटचा पाचवा मुद्दा जो आपल्या ह्याच्यातला अडसर असतो तो म्हणजे आपल्यामध्ये जोपासलेला आपोआपवाद, की काही नाही आपण आता काही दुर्लक्ष करूया, हा प्रश्न आपोआप सुटेल. तर आपोआप सुटणारा प्रश्न नसतो तो. म्हणजे पुणेकरांविषयी असं सांगतात ना, लाईट गेले की पुणेकर आधी बाहेर डोकावून बघतात, सगळीकडचे गेलेले दिसले तर शांत बसतात, कारण म्हणतात कोणतरी करेलच फोन एमएससीबीला आणि कळेल आपल्याला काय ते होईलच का. आणि आपलंच फक्त गेले तसं लक्षात आलं तर मग मात्र प्रश्न सोडवायला लागतात आणि काय झालंय हे बघायला लागतात. पण नाहीतर सहसा टेंडन्सी अशी असते की खिडकीतनं बाहेर बघायचं, सगळ्यांचे गेलेत का, ओके आता कोणीतरी फोन करेलच एमएससीबीला. तर हा जो आपोआप वाद असतो ना, हा एक आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या प्रक्रियेमधला एक मोठा अडथळा असतो. तर हे अडथळे मुळात आपण आता लक्षात घेऊया की हे दूर करणं हे या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधली महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर मी मगाशी म्हटलं तसं की आपलं पाऊल पुढे पडण्याच्या कुठल्याच शक्यता निर्माणच होत नाही आणि मग आपण तिथे कोलमडून पडतो, कारण तो प्रश्न न सोडवता तो सुटणारा नसतोच, मग तो अधिक गंभीर होत जातो. दुर्लक्ष करून आपोआप सुटेल असं मानल्यानंतर तर त्याच्यामध्ये जो काही वेळ जातो
त्याच्यातनं तो समोर येतो तेव्हा अधिक कॉम्प्लेक्स होऊन उभा राहिलेला असतो. त्या काळात आपल्या क्षमता पण आपण काहीही वाढवण्याकडे लक्ष दिलेलं नसतं, कारण मुळातच आपण स्वतःशी ठरवून टाकलंय की हा आपोआप सुटेल प्रश्न, मी काही करू शकत नाही. त्यामुळे हे अडसर जेवढे आपण काढू, तपासून बघता येतील, कारण प्रत्येक वेळेला समस्या समोर आली की आपल्याला आता ती सोडवली पाहिजे असं मोटिवेशन प्रत्येक वेळेला असतंच असं नाही. पण ते ज्या वेळेला नसेल आणि तो सोडवायला पाहिजे आहे अशी ज्या वेळेला परिस्थिती असेल, त्यावेळेला मला असं वाटतं की यातला ब्लॉक कुठला आहे हे जर आयडेंटिफाय केलं. पुन्हा मोटिवेशनच्या संदर्भात हे तर आहेतच आहेत, हे रोजच्या आपल्या आयुष्यात दिसणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु न्यूरोसायन्सने जो काही अभ्यास केलाय, तर आतापर्यंत अगदी रिसेंट याच्यापर्यंत सायकोलॉजीमध्ये रिवॉर्ड आणि पनिशमेंट अशी एक संकल्पना अनेक वर्ष विशेषतः ज्याला बिहेवियरल सायकोलॉजी म्हणतात किंवा बिहेवियरल सायकोथेरपी म्हणतात, तिथून आलेली होती की जे बिहेवियर तुम्हाला स्ट्रेंथन करायचं आहे ते बिहेवियर रिवॉर्ड करा, त्याला बक्षीस द्या, आणि जे बिहेवियर विकन करायचं आहे, जे घडू नये असं तुम्हाला वाटतंय, त्याच्यासाठी शिक्षा करा. तर रिवॉर्ड आणि पनिशमेंट ही कल्पना सायकोलॉजीमध्ये खूप वर्ष होती. आणि मग तरी सुद्धा असं लक्षात आलं की काही गोष्टींना रिवॉर्ड देऊन सुद्धा देत राहिलं तरी सुद्धा एक काळ असा येतो जेव्हा त्या रिवॉर्डने काहीही पुढे घडेल असं होतं. अनेक वेळेला कंपनीज मध्ये हा अनुभव येऊ लागला की इन्सेंटिव्ह द्या, हे द्या, तरी लक्षात असं आलं की इन्सेंटिव्ह हॅव अ लाईफ. याचं कारण असं की एक गोष्ट आपल्याला ज्या वेळेला रिवॉर्डिंग वाटते, म्हणजे पगारवाढ झाली, ती ज्या दिवशी होते त्या दिवशी आपल्याला जेवढा आनंद झालेला असतो, त्याच्यानंतरचे पुढचे 2-3 महिने पगार घेताना जो आनंद झालेला असतो, 6 महिन्यानंतर तोच पगार हा आपल्याला नेहमीचा सवयीचा सरावाचा होऊन जातो. ती आपली बेसलाईन ठरते आणि त्याचं जे रिवॉर्डिंग फिलिंग असतं ते 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, म्हणजे 6 महिन्याच्या पुढे तर ते टिकतच नाही. तो सुद्धा पॉझिटिव्ह सायकोलॉजी मध्ये असा अभ्यास केला गेला की म्हणजे हा थोडंसं विषयांतर होत आहे, परंतु निघालाय म्हटल्यावरती मला असं वाटलं की तुमच्या बरोबर शेअर करावं की आपल्या ब्रेनचे अडॅप्टेशन, म्हणजे इन्सेंटिव्ह हॅव अ लाईफ. एखादी गोष्ट आपल्याला इन्सेंटिव्हायझिंग वाटते, ह्याला सुद्धा एक मर्यादा असते की किती काळ ती राहणार आहे. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी गाजर, कॅरेट और स्टिक हे काय म्हणता येईल, ही मेथड वापरून फार काही होतं असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की हे होत नाही, बिकॉज इन्सेंटिव्ह हॅव अ लाईफ. कमिंग बॅक टू मी तो जो पॉझिटिव्ह सायकोलॉजी मधला तुम्हाला एक रिसर्च शेअर करते. तो रिसर्च असा होता की हॅपीनेस इंडेक्स किंवा अशी हॅपीनेस स्केल वरती काही लोकांचा हॅपीनेस मोजला गेला, जस्ट टू स्टडी की काय माणूस कसा रिस्पॉन्ड करतो आणि काय होतं माणसाचं. तर त्याच्यामध्ये 2 गट असे घेतले गेले. एक गट असा होता की ज्यांना लॉटरी लागली आहे आणि काहीतरी अचानक अशा प्रकारची धनलाभ त्यांना झाला आहे, असा एक गट होता. आणि दुसरा गट असा होता की ज्यांनी नुकत्याच एका अपघातामध्ये ते इंजुर झाले आणि त्यांना शारीरिक काय म्हणता येईल त्याला, एक हँडिकॅप डेव्हलप झालाय, काहीतरी एक व्यंग निर्माण झाला आहे किंवा खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे किंवा कायमस्वरूपी एक दुखापत झाली आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या जगण्याला काही मर्यादा येणार आहे. आता ऑब्व्हियसली ज्या वेळेला लॉटरी लागली त्यावेळेला या लोकांचा घेतलेला हॅपीनेस इंडेक्स, हॅपीनेस स्केलवरती त्यांचे घेतलेले स्कोर्स आणि अपघात झालेल्या व्यक्तींचे, ज्यांनी हात पाय काहीतरी गमावलाय अशा व्यक्तींचे हॅपीनेस स्कोर्स हे ज्या वेळेला ताबडतोबीने घेतले गेले त्यावेळेला आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, ज्यांना लॉटरी लागली होती त्यांचा स्कोर खूप हाय होता आणि ज्यांना हातपाय गमावला लागलाय त्यांचा स्कोर खूप लो होता. पण ह्या 2 गटांबरोबर पुन्हा पुन्हा ते हॅपीनेस स्केल त्यांना दिलं गेलं आणि बघितलं गेलं आणि लक्षात असं आलं की 9 महिने ते 12 महिने साधारणपणे या काळामध्ये शास्त्रज्ञांचं असं लक्षात आलं की हळूहळू ज्यांना लॉटरी लागली आहे ते आणि ज्यांनी हातपाय गमावले आहेत ते, या दोघांच्याही हॅपीनेस स्कोर मध्ये काहीही फरक राहिलेला नव्हता.
याचा अर्थच असा की आपला मेंदू अनेक गोष्टी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल हळूहळू अडॅप्ट करत जातो. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या संदर्भात एक गोष्ट आपण नक्की लक्षात घेऊया की कॅरेट अँड स्टिक किंवा एखादी गोष्ट इन्सेंटिव्हायझिंग वाटते आहे म्हणून मी तो प्रश्न सोडवायला काहीतरी हिरिरीने हे करीन, तर असं ते फार काळ टिकत नाही. त्याचा फायदा होतो तो सुरुवातीलाच होतो आणि थोडासाच फायदा त्यातनं होतो, परंतु मोटिवेशन टिकून राहण्यासाठी मात्र त्याचा फार काही दीर्घकालीन फायदा होत नाही. मग दीर्घकालीन फायदा मोटिवेशनसाठी कशाचा होतो? तर शास्त्रज्ञांच्या लक्षात 3 घटक असे आले आहेत की ज्याच्यामुळे माणसाचं मोटिवेशन टिकून राहतं. पहिला घटक असा की ज्याला सेन्स ऑफ पर्पज, म्हणजे जे मी करते आहे त्या ती गोष्ट अर्थपूर्ण आहे असं मला स्वतःला वाटतंय का? हा एक मोटिवेशन टिकून राहण्यासाठीचा एक पहिला प्रश्न. दुसरा फॅक्टर त्यांच्या लक्षात आला तो म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ऑटोनॉमी, म्हणजे मला स्वायत्तता, माझा प्रश्न सोडवायला किंवा माझी प्रगती करायला किंवा मी काही गोष्टी करायला मला एका स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता मला मिळती आहे का, ते निवडण्याची स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य मला मिळतंय का. आणि तिसरा भाग जो लक्षात आला की whether there is a scope to increase my personal competence, म्हणजे आता मी जे काही करणार आहे तो प्रश्न सोडवणार आहे किंवा ती समस्या सोडवणार आहे किंवा ती परिस्थिती जी काही मी हाताळणार आहे त्याच्यासाठी जे मी काही करणार आहे त्याच्यामधनं माझ्या कॉम्पिटन्सीज, माझ्या क्षमता वाढण्याला वाव आहे का. अशा पद्धतीचं ज्या ज्या वेळेला गोष्टी असतात आजूबाजू त्या संपूर्ण त्या प्रोसेसमध्ये ह्या 3 गोष्टी असल्या तर शास्त्रज्ञांचे असं लक्षात आलं की त्यातनं आपलं मोटिवेशन टिकून राहतं. त्यामुळे आपल्याला एखादा प्रश्नाला सामोरं जाताना किंवा तो प्रश्न सोडवताना ज्या वेळेला असं लक्षात येतं की आपल्याला ती उर्मी, ती ऊर्जा किंवा ज्याला ती प्रेरणाच मिळत नाहीये असं वाटतं, त्यावेळेला ह्याही गोष्टी 3 तपासून बघायला पाहिजे आहेत की त्याच्यात मर्यादित स्वरूपात का होईना पर्यायाचं स्वातंत्र्य आहे का, जे मी करणार आहे किंवा ज्याच्या बरोबर मी लढा देणार आहे त्या सगळ्यामध्ये काही अर्थ आहे का. आणि तिसरा भाग जो आहे तो मी म्हटलं तसं की त्याच्यामध्ये माझ्या क्षमता वाढण्याच्या संधी आहेत का. कारण गेल्याला मी तुम्हाला एक्स आणि वायचं जे उदाहरण सांगितलं, समीकरण सांगितलं होतं, त्याच्यामध्ये एक लक्षात घेऊया की एक्स इज लिटल लेस दॅन वाय, म्हणजे माझ्या क्षमता आणि उपलब्धी या परिस्थितीच्या गरजेपेक्षा थोड्याशा कमी असणं, ज्याला आपण चॅलेंजची परिस्थिती म्हटलं होतं, ही माणसाच्या प्रगतीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण माझ्या क्षमतेपेक्षा मी कमी काम करत राहिले तर लीजर ऍक्टिंग ऍज अ स्ट्रेस, हे पण आपण गेल्याला बोललो होतो, त्यानेही आपली प्रगती खुंटते. कम्फर्ट लेवलला राहिलो तरीही आपली प्रगती खुंटते. परंतु चॅलेंज, मग आयदर तो परिस्थिती ज्या वेळेला आपल्या समोर टाकते त्यावेळेला तो चॅलेंज म्हणून स्वीकारणं किंवा आपण होऊन एखाद्या आव्हानाला सामोरं जाणं, हा आपल्या प्रगतीचा. कारण मगाशी अनुराधाने बोलताना हे सांगितलं की हा सगळाच माइंड जिमचा हा गट चालतो तो एवढ्यासाठी की आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढावी, दर्जा वाढावा. हा जर त्या माइंड जिमच्या गटाचा उद्देश असेल तर मला असं वाटतं की चॅलेंज ही पोझिशन आपल्यासाठी सदैव गरजेची आहे. आयदर परिस्थितीतले घेणं किंवा आलेल्या परिस्थितीला, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विषयी बोलताना मी पुढे सांगणारच होते पण आता अनायासे विषय निघालाय. एक साधं टेक्निक सुद्धा आपण जर सुरुवात केली आजपासून की प्रॉब्लेम हा शब्द चॅलेंज ह्या शब्दाने आपण रिप्लेस करायला सुरुवात केली ना, तरी मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी, म्हणजे मगाचे जे अडसर आहेत ते दूर केल्यानंतर समोर जी काही परिस्थिती आहे तर तिथे आपण त्या प्रॉब्लेमच्या ऐवजी त्याला चॅलेंज असं लेबल लावलं तर तुम्हालाच लक्षात येईल की आपल्या मानसिकतेमध्ये खूप फरक पडतो. सो हे मुख्य त्यातले 2-3 मुद्दे मला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या संदर्भात, म्हणजे त्याचा कॉन्टेक्स्ट सेट करताना मला जे वाटत होते ते हे की एक तर कोणाचं तरी हे चालू आहे ऑडिओ. सो एक तर मी आता म्हटलं तसं की अभय बंगांची गोष्ट बघितली तर
प्रत्येक 17 कारणांच्या साखळीतली एक साखळी जरी बळकट करता आली असती तरी त्या बाळाच्या जगण्याची शक्यता वाढली असती. हा विचार, हा ऍटिट्यूड, हा भाव. दुसरं आपण बघितले ते त्याच्यामध्ये येणारे अडथळे, हा एक भाग. आणि मुळातच मोटिवेशन आपलं, की आपल्याला गुणवत्ता वाढायची असेल तर चॅलेंजच्या सिच्युएशन मध्ये राहणं आणि मग त्याच्यासाठी असलेलं मोटिवेशन ते ज्या 3 घटकांवर अगदी अवलंबून असतो त्या 3 घटकांचा शोध. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपल्याला स्वतःला मोटिवेशन कमी झालेलं वाटतं त्यावेळेला ह्या 3 घटकांचा शोध आपण घेतला तर त्यात कुठं उणं राहिलंय हे कळलं तर मला असं वाटतं की आपण त्याच्यात पुढे जाऊ शकू. सो हा एवढा एक कॉन्टेक्स्ट सेट करून प्रॉब्लेम या शब्दाकडेच आपण येऊया. मी आता म्हटलं खरं की प्रॉब्लेमच्या ऐवजी आपण चॅलेंज म्हणायला लागू आणि चॅलेंजचं समीकरण आपण गेल्याला बघितलंय. पण प्रॉब्लेम हा आपल्याला एकतर माहिती आहे नक्की की प्रॉब्लेम वेल डिफाईन्ड इज हाफ सॉल्व्ड असं म्हणतात आणि हे खरंही आहे. कारण अनेक वेळेला आपण तो प्रश्न डिफाईन न करताच समोर जे दिसत आहे त्यालाच आपण एक समस्या, म्हणजे अनेक वेळेला काउन्सिलर्सचं सुद्धा ट्रेनिंग घेतो किंवा पूर्वी मी आणि अनुराधा एकत्रितरित्या सुद्धा ट्रेनिंग घ्यायचो. अर्थात तुमच्या बरोबर आरईबीटीचे वर्कशॉप्स आणि सेशन्स झाली असतील तर प्रॉब्लेमचं डेफिनेशन तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे, असणारच आहे. तरी सुद्धा ज्यांनी नवीन असतील त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगते की तक्रार आणि समस्या यातला फरक आपल्याला मुळातच करता आला पाहिजे. कारण तक्रारीला कधीच उत्तर नसतं, समस्येला नेहमीच उत्तर असतं. म्हणजे मी जेव्हा म्हणते की माझी सासू माझ्याशी अशी वागते, हा माझा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेला मुळातच खरं तर मी त्या सासूविषयी तक्रार करते. आणि असं मी स्टेटमेंट जेव्हा करते तेव्हा मी मला जणू काही सांगते की माझ्या समस्येवरचं उत्तर, माझ्या प्रश्नावरचं उत्तर माझ्या सासूच्या बदलण्यामध्ये दडलेलं आहे. माझ्या सासूच्या बदलण्यामध्ये दडलेलं आहे असं मी माझं मलाच स्वतःला सांगते. आणि एक आपण लक्षात घेऊया की सोल्युशन टू माय प्रॉब्लेम लाईज आउटसाइड मी हे बेसिकली फॉल्टी डिझाईन आहे. हे जगात आजवर कोणाही साठी लागू पडलेलं नाही, त्यामुळे आपल्याही कोणासाठी ते लागू पडण्याची शक्यता शून्य आहे. हे मात्र आपल्या मनामध्ये आपल्याला पक्क ठसलेलं असलं पाहिजे की द सोल्युशन टू माय प्रॉब्लेम लाईज आउटसाइड मी इज अ फॉल्टी डिझाईन. त्यामुळे तक्रार आपण जेव्हा करतो ना तेव्हा हे फॉल्टी डिझाईन आपण आपल्या मनामध्ये घेतलेलं असतं की समोरची व्यक्ती बदलली की माझा प्रश्न सुटेल, समोरच्याचं वागणं बदललं की माझा प्रश्न सुटेल, समोरची परिस्थिती बदलली की माझा प्रश्न सुटेल. आणि खरं तर असं असतं की न्यूरोसायंटिफिकली सुद्धा आपण फिलॉसॉफिकली बोलताना असं म्हणतो अनेक वेळेला की समोरच्याला बदलणं आपल्या हातात नसतं, फक्त आपल्याला बदलणं आपल्या हातात असतं. पण मला एक सांगू देत की ही फिलॉसॉफी नाहीये, न्यूरोलॉजिकलीच. कारण आपल्यामधला बदल, आपल्यामधले विचार बदलणे, आपल्या सवयी बदलणे किंवा आपल्या भावनांवरती आपलं नियंत्रण असणे, या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये ज्या पायवाटा तयार होतात किंवा ज्याला न्यूरल पाथवेज म्हणतात ते तयार होण्यावरती अवलंबून असतात. आणि ते केव्हा तयार होतात तर तीच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करतो, त्याच पद्धतीचे विचार आपण मग ते नवीन असले तरी सुद्धा पुन्हा पुन्हा करतो. म्हणजे थोडक्यात डोंगरात एखाद्या पायवाटा जशा तयार होतात ना माणसं जाऊन जाऊन जाऊन, तसंच ते तोच स्टिम्युलस त्या त्या न्यूरॉन्स मधनं पुन्हा पुन्हा गेल्यानंतर 2 न्यूरॉन्सच्या मधली पकड पक्की होते, त्यांच्यामधला जॉईंट पक्का होतो आणि त्या पद्धतीने जसं डोंगरात गुराखी जाऊन किंवा माणसं जाऊन पायवाटा तयार होतात तशा आपल्या मेंदूमध्ये पायवाटा तयार होतात. त्यामुळे आणि ह्या पायवाटा तो स्टिम्युलस तिथून पुन्हा पुन्हा गेल्याशिवाय तयार होत नाही. आणि म्हणून आरईबीटीचं सुद्धा तुम्ही सेशन ज्या वेळेला अटेंड केली असेल त्यावेळेला अनुराधाने नक्की तुम्हाला सांगितलं असेल की इट इज कंटिन्युअस वर्क अँड एफर्ट. कारण ह्या पायवाटा कंटिन्युअस वर्क म्हणजे काय तर तो स्टिम्युलस पुन्हा पुन्हा जाणे आणि एफर्ट का तर आपल्याला जाणीवपूर्वक काहीतरी आपले प्रतिसाद बदलायचे आहेत आणि त्याच्यासाठी मला कष्ट घ्यायला लागतात आणि ते सातत्याने घ्यायला लागतात, तेव्हाच त्या पायवाटा तयार होतात. त्यामुळे मुळातच आपल्यामधल्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये गेल्याला मी बदलाच्या प्रक्रियेचे तुम्हाला टप्पे सांगितले होते, परंतु बदलाच्या प्रक्रियेमध्ये मेंदूमध्ये काय होतं तर ह्या हे न्यूरल पाथवेज तयार होतात.
हे जेव्हा आपण लक्षात घेतो की ते बेअर सायंटिफिक फॅक्ट आहे, तो न्यूरोकेमिकल बायोकेमिकल फिनॉमिना आहे तो. त्यामुळे हे आपण लक्षात घेऊया की आपण स्वतःला बदलू शकतो, समोरच्याला बदलू शकत नाही, ही फिलॉसॉफी नसून बेअर न्यूरो सायंटिफिक ट्रूथ आहे. कारण आपल्या मेंदूतल्या पायवाटा ह्या केवळ आपण आणि आपणच घडवू शकतो. हे जर आपल्यापुरतं सत्य असेल तर इतरांच्या मेंदूतल्या पायवाटा ही फक्त इतरच ती व्यक्तीच निर्माण करू शकते, दुसरं कोणीही व्यक्ती हे निर्माण करू शकत नाही. त्यामुळे तक्रार ज्या वेळेला आपण आपल्या मनात बाळगतो त्यावेळेला आपण ज्या पायवाटा तयार करणं आपल्या हातात नाही त्या पायवाटांमध्ये आपलं उत्तर शोधत असतो आणि जे आपल्या वाट्याला कधीही येत नाही. आणि त्यामुळे तक्रारीचं रूपांतर समस्येमध्ये करणं हा एक महत्वाचं कौशल्य पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या प्रक्रियेमधलं महत्वाचं आहे. आणि ज्यांनी आरीबेटी गेली आहे त्यांना माहिती आहे की डिस्टन्स बिटवीन करंट पोझिशन अँड डिझायर्ड पोझिशन. मी आता इथे आहे, दिस इज माय करंट पोझिशन, आणि मला तिथे पोचायचं आहे, ही माझी डिझायर्ड पोझिशन. हा जो ह्या दोन्ही मधला फरक आहे त्याला प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. त्यामुळे कुठलाही प्रश्न समोर असेल, आपण अडसर आपले मोटिवेशन ह्या सगळ्याकडे लक्ष दिल्यानंतर त्या प्रश्न सोडवण्याकडे यायचं असेल तर आधी आपल्याला हे तपासून बघायला लागतं की ती तक्रार आहे का समस्या आहे. आणि तो तक्रारीचा सूर जर आपल्या मनामध्ये असेल तर त्याचं रूपांतर समस्येमध्ये करायला लागतं. आणि आता मी म्हटलं तसं की अतिशय सोपी पद्धत आहे जी वैयक्तिक आयुष्यात आपण नेहमी, वैयक्तिक असो प्रोफेशनल असो, करंट पोझिशन लिहिणे, डिझायर्ड पोझिशन लिहिणे की हिअर आय एम, हिअर आय वॉन्ट टू रीच, हे लिहिलं कीच आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी, अनेक पर्याय यायला लागतात. आणि मग तिथपर्यंत पोहोचण्याच्या मधल्या काही मग स्टेप्स असतात. म्हणजे विशेषतः प्रॉब्लेमचे जे दोन प्रकार असतात की एक वेल डिफाईन्ड आणि इल डिफाईन्ड, की नेमकं काय कळतच नाही, परिस्थितीच सगळी गोंधळाची आहे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये काहीतरी एक प्रॉडक्ट आणि त्याचं टार्गेट एक्स दिलेलं आहे आणि ते मशीन बंद पडलंय, तर हा वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम आहे. आणि त्याला ते मशीन दुरुस्त करणं हाच एक नेमका उपाय आहे जर त्या मशीन शिवाय तो प्रॉडक्ट तयार होत नसेल तर. आता हा अतिशय वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम आहे. परंतु अनेक इल डिफाईन्ड प्रॉब्लेम्स असतात की जिथे फक्त गंमत अशी आहे की ज्या वेळेला आपल्याला त्या प्रश्नाचं स्वरूप लक्षात येत नाही, नुसताच गोंधळ होतो, काय करायचं कळत नाही, अशी जी सर्वसाधारणपणे, म्हणजे इल डिफाईन्ड प्रॉब्लेम कशाला म्हणायचं तर सर्वसाधारणपणे अशी परिस्थिती ज्या वेळेला आपल्या वाट्याला येते किंवा आपल्या समोर असते त्याला म्हणतात इल डिफाईन्ड प्रॉब्लेम. पण इल डिफाईन्ड प्रॉब्लेमचं सुद्धा गंमत अशी असते की त्याच्यामध्ये अनेक सब प्रॉब्लेम्स असतात जे वेल डिफाईन्ड असतात. आपण त्याच्याकडे येऊया. सो एक लक्षात घ्या की प्रॉब्लेमचं डेफिनेशन करणं, तो प्रॉब्लेम डिफाईन करणं, तक्रारीचं रूपांतर समस्येमध्ये करणं हा एक आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या मधला अत्यंत महत्वाचा आणि ज्याला आपण इसेन्शियल प्री रिक्विजिट म्हणू शकू असा हा टप्पा आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा दोन फरक पडतात. कसं सांगते की एक समजा एखादा तरुण माझ्याकडे आला आणि म्हणाला की मी अत्यंत डिप्रेस्ड आहे कारण मला नोकरी नाही. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ही एकच समस्या घेऊन तो आलाय, पण आता ह्याची जर उकल करायची झाली तर त्याचा प्रायमरी प्रॉब्लेम काय आहे? नोकरी नाही. ओके. सेकंडरी प्रॉब्लेम काय आहे? नोकरी नसल्यामुळे मला डिप्रेशन वाटते. म्हणजे आता तो जर काउन्सिलिंगला आला किंवा डिप्रेशनवर त्याने काम केलं तर डिप्रेशनवर काम केल्यामुळे त्याला नोकरी मिळणार नाहीये. परंतु डिप्रेशनवर त्याने काम केलं तर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या त्याच्या शक्यता वाढतील आणि ते प्रयत्न करण्याच्या शक्यता त्याच्या जेवढ्या वाढतील तेवढी त्याला नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम म्हटला आपण तरी सुद्धा त्याचा प्रायमरी आणि सेकंडरी प्रॉब्लेम हा बहुतेक वेळेला इमोशनल प्रॉब्लेम अरायझिंग आउट ऑफ अ प्रायमरी प्रॉब्लेम असा असतो. आणि मग सेकंडरी प्रॉब्लेम आधी का कमी करायचा तर आपल्याला सगळ्यांना, म्हणजे मी मागच्या लेक्चरमध्ये बोलली आहे का नाही माहित नाही,
पण इमोशन आणि रिझन हा नेहमी एक सीसा असतो बरं का. जेव्हा एक वर जातं तेव्हा एक खाली येतच हमखास. म्हणजे हा आपल्याला अनेक वेळेचा अनुभव आहे की ज्या वेळेला आपण इमोशनली हायटन स्टेट मध्ये असतो, म्हणजे रागावलेले असू, खूप दुःखी असू, खूप ऍजिटेटेड असू किंवा खूप काळजीत असू, त्यावेळेला आपल्याला साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला सुचत नाही. म्हणजे आपली अबिलिटी टू रिझन आउट थिंग्स ही त्यावेळेला फारशी फंक्शन करत नाही. ह्याला पुन्हा एक न्यूरोलॉजिकल कारण आहे की एक लक्षात घ्या की आपल्या कोणाचं तरी माईक चालू आहे. हॅलो. सो एकच मिनिट मला द्या. इमोशन आणि रिझन बोलतीयस तू. इमोशन आणि रिझन ह्या ज्या दोन सीसॉच्या हे असतात त्याचं न्यूरोलॉजिकल कारण सुद्धा आहे. एक आपण लक्षात घेऊया की आपल्या ब्रेनची किंवा मेंदूची क्षमता जरी अफाट असली ना तरी त्याच्याकडे येणारे रिसोर्सेस लिमिटेडच आहेत, कारण तो शरीरातल्या इतर अन्य अवयवांप्रमाणेच एक अवयव आहे. आणि मेंदूची मुळातच जी वाढ झाली आहे आणि जो मेंदू बनला आहे आणि त्याची वाढ किंवा ग्रोथ जी झाली आहे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला जिवंत ठेवणे. त्यामुळे आपल्या वातावरणातील 99% स्टिम्युलस आणि मेंदूच्याकडे येणाऱ्या रिसोर्सेस पैकी 99% रिसोर्सेस हे मेंदू आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी वापरत असतो. म्हणजे हार्ट रेट सांभाळणे, किडनी मधलं फिल्ट्रेशन योग्य होणे, रेस्पिरेटरी रेट मेंटेन होणे, किंवा जेवणाचा पहिला घास गेल्यानंतर ज्या क्रमाने आणि ज्या वेळाने डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एन्झाईम्स किंवा ऍसिड सिक्रेट व्हायला पाहिजे ते त्या त्या क्रमाने त्या त्या वेळाने होणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी मेंदूला 99% आपले रिसोर्सेस वापरायला लागतात. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण करतो ना त्याच्यासाठी मेंदूकडे खरं सांगायचं तर फक्त 1% रिझर्वेशन आहे. तेवढ्यामध्ये आपल्याला हे सगळं करायला लागतं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण इमोशनली हायटन स्टेट मध्ये आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला जिथे इमोशन्स आणि त्याचं बॅलन्स होणं आणि त्याचा सगळा जो पसारा चाललेला असतो विशेषतः लिम्बिक सिस्टीम मध्ये, तिथे ऍक्टिव्हिटी लेवल ऑब्व्हियसली वाढते आणि त्यामुळे तिथे रिसोर्सेस हे जास्ती डायव्हर्ट केले जातात, वापरले जातात, कारण तिथे ऍक्टिव्हिटी लेवल आता वाढलेली आहे. आणि त्यामुळे जिथे रिझनिंग आहे, अनालिटिकल थिंकिंग आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे, असे जे मेंदूचे काम करणारे एरिया आहेत तिथे रिसोर्सेसची कमतरता भासते. आणि म्हणूनच आपल्याला ज्या ज्या वेळेला आपण इमोशनली हायटन स्टेट मध्ये असतो, खूप घाबरलेलं असलो, तर साधे साधे एरवी आपल्याला असं वाटणार नाही पण अशी नावं, डॉक्टरचं नाव, काहीतरी एक मेडिकल इमर्जन्सी आली आणि तुमचे फॅमिली डॉक्टर कोण असं म्हटल्यानंतर जे नाव आपण कधी विसरू आपल्याला वाटलेलं नसतं ते विसरतो. याचं कारण इमोशनली हायटन स्टेट मध्ये तुम्ही पॅनिक स्टेट मध्ये आहात, घाबरलेले आहात, खूप संतापलेले आहात, अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे ऍक्टिव्हिटी लेवल जास्ती सुरू झाली की मेंदूचे रिसोर्सेस तिथे डायरेक्ट होतात. आणि मग जिथे शांत बसून विचार करणे, पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटिक एखाद्या गोष्टीला अप्रोच होणे, ह्या सगळ्या गोष्टी जिथे चालतात तिथे रिसोर्सेस कमी असतात. त्यामुळे अर्थातच ती फंक्शन्स आपली खाली येतात. आणि म्हणून जे मी मगाशी म्हटलं की इमोशन आणि रिझन हा नेहमी सीसॉ असतो, एक वर गेलं की एक खाली येतो. त्यामुळे ज्या वेळेला सेकंडरी प्रॉब्लेम येतो, जो इमोशनल प्रॉब्लेम असतो, तो आधी हाताळणं केव्हाही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या संदर्भात अत्यंत गरजेचं असतं, कारण तो सॉल्व्ह केल्याशिवाय, ती स्टेबल कंडिशन आल्याशिवाय, म्हणजे इमोशन आणि रिझन हा सीसॉ बॅलन्स झाल्याशिवाय. कारण एक सांगते की नुसतं रिझनिंगची अबिलिटी वर गेली आणि इमोशनची खाली आली ना तरी पंचायत होते. अशा माणसांना आपण तर्ककर्कश म्हणतो की ही माणसं प्रश्न सोडवताना किंवा एखादं स्टेटमेंट करताना इतकं अशा पद्धतीने ते करतात आणि अशी वागतात की ज्याच्यामध्ये खूप सायकोलॉजिकल कॅज्युअलिटीज घडून जातात. आणि ते घडायचं नसेल तर आपला इमोशन आणि रिझन हा सीसॉ नेहमी बॅलन्स्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला प्रायमरी प्रॉब्लेमच्या मधनं एखादा सेकंडरी प्रॉब्लेम येतो त्यावेळेला प्रायमरी प्रॉब्लेम सोडवायचा असेल, म्हणजेच पर्यायाने आपला इमोशन आणि रिझन हा सीसॉ बॅलन्स व्हायला पाहिजे असेल, तर सेकंडरी प्रॉब्लेमवर काम करणं अत्यंत गरजेचं असतं. ओके. सो
प्रायमरी प्रॉब्लेम आणि सेकंडरी प्रॉब्लेम. सो मगाशी मी जे उदाहरण दिलं की मला डिप्रेशन आहे कारण मला नोकरी नाही, असं एखादा तरुण ज्याला म्हणतो त्यावेळेला एक लक्षात घेऊया की त्याचा सेकंडरी प्रॉब्लेम हा डिप्रेशन आहे, प्रायमरी प्रॉब्लेम हा नोकरी आहे, नोकरी नसणं हा. आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडे वळताना आता मला नोकरी नाही या वाक्याकडे आपण आता परत जरा पुन्हा एकदा बघूया बरं का. म्हणजे सेकंडरी प्रॉब्लेम आपण बाजूला केला, आता प्रायमरी प्रॉब्लेम कडे जर आपल्याला जायचं असेल तर काय बघायला लागेल आपल्याला. तर एक प्रश्न साधा आहे की मला पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की करंट पोझिशन आणि डिझायर्ड पोझिशन. तर आता करंट पोझिशन आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा आपण एक डिक्लरेशन करतो, म्हणजे एक स्टेटमेंट करतो जे आत्ताच्या वस्तुस्थितीला धरून असतं. सो आता ह्या मुलाच्या बाबतीत स्टेटमेंट असं आहे की मला नोकरी नाही, हे डिक्लरेशन आहे. ओके, आता ह्याचे आपल्याला काही स्तर बघायचे आहे की इथे ज्या वेळेला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा विचार करतो त्यावेळेला साहजिकच आपल्याला म्हणजे आपल्याला असं वाटतं की नोकरी नाही आणि नोकरी मिळणं ही डिझायर्ड पोझिशन आहे. खरं तसं आहे का? तसं नाहीये. नोकरी मिळाली असता काय होईल? मला पैसे मिळतील. म्हणजे काय बदलेल बरं, हा प्रश्न सुटला तर काय बदलेल? बदलेल असं की माझी आर्थिक स्थिती बदलेल, कारण माझं अर्थार्जन सुरू होईल, माझी कमाई सुरू होईल. म्हणजे नोकरी नाही हा मुद्दा आहे का आता कमाई नाही हा मुद्दा आहे? मग जर त्या व्यक्तीने विचार केला तर मग नोकरी हा एक अर्थार्जनाचा, मग डिझायर्ड पोझिशन काय होते की मला पैसे कमावता आले पाहिजे किंवा मला पैसे मिळाले पाहिजे. मग नोकरी एवढी एकच शक्यता न राहता मग आता काय करता येईल, मग काय करता येईल, अजून काय ऑप्शन्स आहेत, नोकरी हा एकमेव मी अर्थार्जनाचा ऑप्शन म्हणून बघतोय का, अशा अनेक गोष्टी आपसूक त्याच्यातनं घडत जातात. त्यामुळे हा जो प्रायमरी प्रॉब्लेम आहे, सो पहिलं जे आहे ते त्याचं एक डिक्लरेशन आहे की मला नोकरी नाही. पण मग ज्या वेळेला आपण त्याची थोडीशी फोड करतो तेव्हा हा प्रश्न सुटला असता किंवा मला नोकरी मिळाली असता माझ्या आयुष्यात काय बदलेल? बदलेल असं की मला पैसे मिळू लागतील. म्हणजे खरं तर तो प्रश्न असा आहे की आता माझ्याकडे अर्थार्जनाचं साधन नाही, माझी डिझायर्ड पोझिशन मला अर्थार्जनाचं साधन माझ्याकडे असलं पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा नोकरी व्यतिरिक्त अनेक पर्याय, म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्याला परिचित अशा अनेक व्यक्ती असतील ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांना ब्रेक मिळाला किंवा काही लॉकडाऊनमुळे काय म्हणता येईल त्यांना जाणंच शक्य झालं नाही आणि त्यांची कामं अशी आहेत की तिथे गेल्याशिवाय ते काम करणं शक्य नाही. मग ते दुकान चालवणं असो किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. तर अशा मंडळींनी अनेक पर्याय शोधले, कारण अर्थार्जन म्हणजे अनेक व्यक्ती त्याच्यातनं उद्ध्वस्त झाल्या. सगळ्यांपाशी पर्याय होते असं माझं म्हणणं नाही, अजिबातच नाही. परंतु बहुतेक म्हणजे ज्या लोकांनी अर्थार्जन हा मुद्दा ठेवला की माझं दुकान बंद आहे, मी दुकानात जाऊ शकत नाही, ते सोडलं तर पण मग आता मला अर्थार्जनाच्या इतर संधी काय आहेत, ह्याचा शोध ज्यांनी ज्यांनी घेतला त्या मंडळींनी काही ना काहीतरी अर्थार्जनाची पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी धडपड केली. ज्या व्यक्तींनी हा विचारच केला नाही त्यांनी हातावर हात ठेवून बसले आणि मग त्यातनं सफर होण्यापलीकडे त्यांना दुसरा पर्याय पण राहिला नाही. आणि काही लोकांनी अर्थातच प्रयत्न करून बघितले पण यश आलं नाही, असंही घडू शकतो. सो ज्यांनी पर्याय काही वेगळे वापरताना दिसले नाही त्यांनी काहीच केलं नाही असं माझं म्हणणं नाही. परंतु ह्या शक्यता ज्या वेळेला मी तो प्रॉब्लेम नीट डिफाईन करते त्यावेळेला ह्या शक्यता मात्र माझ्या नक्की वाढतात. आता जो मुद्दा आहे की अनेक वेळेला म्हणजे सायकोलॉजीमध्ये काय, न्यूरोसायन्समध्ये काय, अनेक वेळेला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती खूप रिसर्च केले गेले आहेत, अनेक पद्धतीची कोडी दिली गेली आहेत, पझल्स दिली गेली आहेत, जी सोडवण्यातनं लोकांनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची स्किल्स वगैरे आयडेंटिफाय करणं. पण रिअल लाईफ प्रॉब्लेम आपण ज्याला म्हणतो ना, ते असे कुठेतरी टॅगमध्ये घालून दिलेल्या कोड्यामध्ये असे ते रिअल लाईफ प्रॉब्लेम कधीही नसतात. तर रिअल लाईफ प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर आपल्याकडे काय लागतं, तर 4 गोष्टी म्हणजे आता जे सामाजिक संस्थांबद्दल
बरोबर काम करतात त्यांना FCRA हा शब्द खूप माहिती आहे. तर मी त्याचा ॲक्रोनिम असं केलंय की FCRR म्हणजे काय तर फ्लेक्झिबिलिटी, क्रिएटिव्हिटी, रेझिलियन्स आणि रिसोर्सफुलनेस. ह्या 4 गोष्टी रिअल लाईफ प्रॉब्लेम सोडवताना अत्यंत महत्वाच्या असतात. आता ह्या सगळ्यामध्ये आपण प्रॉब्लेमची काही आपल्या मनामध्ये रिप्रेझेंटेशन्स असतात बरं का. सो 4 घटक लक्षात आले: फ्लेक्झिबिलिटी, क्रिएटिव्हिटी, रेझिलियन्स आणि रिसोर्सफुलनेस. आपण एक एक छोटे छोटे उदाहरणात हे म्हणजे काय नेमकं बघूया. एक आता साधा हे सांगते बरं का, की 2 वेगवेगळ्या वयाची तरुण मुलं बॅडमिंटन खेळत असतात. त्यातला एक जो असतो तो उत्कृष्ट खेळणारा असतो, जो मोठा आहे वयाने तो उत्कृष्ट खेळणारा असतो. आणि हे दोघच जण एकमेकांचे सोबती असतात. त्यामुळे ही दोघं बॅडमिंटन खेळत असताना वयाने मोठा जो होता असतो तो स्किलच्या बाबतीतही तो उत्तम खेळत असतो आणि त्याला अनुभवही जास्ती असतो. तर म्हणजे काय म्हणतात, आणि सगळेच गेम तो बहुतेक वेळेला तोच जिंकतो. आता सतत हरत राहिल्यामुळे हा जो छोटा त्यातल्या त्यात वयाने छोटा असलेला कमी असलेला मुलगा आहे तो वैतागतो. सतत त्याच्या वाटेला फ्रस्ट्रेशन येतं आणि तो खेळायचं सोडून देतो. तो म्हणतो मी नाही खेळणार आता. आता असं जेव्हा तो मुलगा म्हणतो तेव्हा आता या मोठ्या मुलाच्या समोर प्रश्न उभा राहिला, कारण आता त्याला खेळायला कोणीच नाही, पार्टनर नाही. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर असे प्रश्न अनेक वेळेला या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या संदर्भात विचारले गेले बरं का. तर त्यावेळेला लोकांकडनं अनेक उत्तरं आली की त्यांनी दुसरा खेळ खेळायला पाहिजे, किंवा काय म्हणता येईल त्याला या मोठ्या मुलाने थोडस लो स्केल वरती खेळायचं, लो प्रोफाईल वर खेळायचं, सो दॅट अधूनमधून जिंकण्याची संधी त्या मुलाला मिळेल, किंवा त्याला हिडवायचं की काय तू एवढं काय, चल की खेळूया, एवढा कसला घाबरलास तू, वगैरे वगैरे वगैरे. अशा परिस्थितीची काही उत्तरं अनेक वेळेला लोकांकडनं आली की त्याला उपसवायचं, त्याला हिणवायचं, किंवा त्याला काहीतरी एक हे द्यायचे की तू माझ्याशी खेळलास तर मी अमुक करीन, तुला अमुक देईन, अशी लालूच द्यायची. खर तर या समस्येवरचं मग उत्तर असं आहे, म्हणजे जिथे आपण म्हणतो ना की त्या प्रश्नाचं रिप्रेझेंटेशन आपल्या मेंदूमध्ये कसं असतं, ते जर इतकं रिजिड असेल तर आपसूक आपल्याला अशाच प्रकारचे काहीतरी पर्याय सुचतात की लालूच दाखव, ते सोडून दे ना, दुसरं खेळा, किंवा तू आता जरा त्याला जिंकायची संधी दे ना, तो प्रत्येक वेळेला फ्रस्ट्रेट होतोय, किंवा त्याला आव्हान दे की काय तू पळपुटा कसा हरतोस. आणि हे आपल्याला ज्यावेळेला त्या प्रॉब्लेमचं रिप्रेझेंटेशन असं असतं तेव्हा ह्या पद्धतीच्या पेक्षा वेगळी उत्तरं सुचत नाही. परंतु हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करायला पाहिजे, तर ह्या प्रश्नाचं रिप्रेझेंटेशन बदलायला पाहिजे. म्हणजे काय, समजा हा मोठा मुलगा त्या लहान मुलाला असं म्हटला की आपण आता परत बॅडमिंटन खेळूया, पण आता असं करायचं की ते शटल जेवढा वेळ हवेत राहील तेवढं आपण बघूया. आता असं ज्या वेळेला की हे शटल बरोबर हवेत राहील आणि जास्तीत जास्त ते खाली पडता कामा नाहीये अशा पद्धतीने आपण खेळूया. इथे काय झालं तर त्या कॉम्पिटिशनचं रूपांतर त्याने कोऑपरेशन मध्ये केलं, आणि मग ऑब्व्हियसली ते दोघं जण सुरुवातीला सोपे सोपे शॉट्स एकमेकांना मारतील कदाचित, कारण उद्दिष्ट असं आहे की हे शटल जास्ती काळ हवेत राहिलं पाहिजे. आणि मग ह्या सोप्या गोष्टी जसजशा त्यांना अवगत होत जातील तसतसं आपसूक ते काठिण्य पातळीवरती जातील, कारण सोप्या गोष्टी येत गेल्यावर त्यांना त्या खेळण्यात मजा येणार नाही. मग आपसूक काठिण्य पातळी वाढवण्याकडे त्यांचं जाईल आणि मग अवघड शॉट्स मारून सुद्धा ते शटल हवेत ठेवण्यामध्ये यशस्वी होतील. आता हे बघा की इथे काय झालं तर ह्या प्रॉब्लेमचं रिप्रेझेंटेशन बदललं. म्हणजे ज्या पद्धतीने मी कॉम्पिटिशन हा एकच मुद्दा बघत होते आणि ह्याच पद्धतीने ह्या समस्येकडे बघत होते, तोपर्यंत आधी मी म्हटलं तशा 4 प्रकारची सोल्युशन सहसा बाहेर आली असती. पण मी जर ह्याचं बदल करून ते कोऑपरेशन मध्ये कन्वर्ट केलं तर मला असं वाटतं की म्हणजे या उदाहरणांमध्ये सुद्धा दिसतं की ते कोऑपरेशन मध्ये म्हणजे रिप्रेझेंटेशन बदललं तर
ती दोघही जण खेळू शकतील आणि न कंटाळता एकमेकांना आव्हान देत खेळू शकतील, बट इट वुड बी मोर ऑफ अ कोऑपरेशन. सो हा जो भाग आहे की ही रिप्रेझेंटेशन आपण बदलतो कधी कधी, म्हणजे हा फ्लेक्झिबिलिटीचा मुद्दा आहे मगाशी जे मी तुम्हाला म्हंटल. दुसरा मुद्दा आहे तो क्रिएटिव्हिटीचा, म्हणजे FCRR आपण जर बघत असलो तर क्रिएटिव्हिटीचा. आपल्याकडे अनेक गोष्टी पारंपरिक पद्धतीने करण्याची म्हणजे सवय आहे आपल्याला. म्हणजे विशेषतः म्हणजे मी त्यातली अभ्यासक नाही किंवा मास्टर पण नाही, परंतु शेतीच्या बाबत विशेषतः अनेक व्यक्ती जे प्रयोग करतात आणि ते प्रयोग ते इतरांपर्यंत, आजूबाजूच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला ज्या वेळेला जातात त्यावेळेला अशा अनेक व्यक्तींचा अनुभव असा आहे की त्या बाजूबाजूच्या त्याच परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा त्या बदलाला विरोध असतो. कारण हे जे आम्ही करत आलो तेच योग्य आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळं काहीही होणार नाही, किंवा याने काय होणार, हे काही होणार नाही, आपलीच पद्धत बरोबर आहे, अशा पद्धतीचा हा जो एक विरोध असतो, हा फ्लेक्झिबिलिटी आणि क्रिएटिव्हिटी या दोन्हीच्या मध्ये येणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करून बघणं, त्यामुळे अनेक प्रयोगशील व्यक्तींचा हा अनुभव आहे की त्यांनी वेगळ्या पद्धतीने, आणि काही गोष्टी लोक उचलून धरतात यात काही शंका नाही, परंतु विशेषतः जिथे रूढी आणि परंपरा काही गोष्टी त्याच पद्धतीने करण्यासाठी लोक ज्या वेळेला काय म्हणतात तसंच अट्टहासाने करत राहतात, तिथे मात्र ते प्रश्न, मग त्या पद्धतीने निर्माण झालेले प्रश्न हे सुटत नाहीत. मग आईन्स्टाईनचं एक फेमस वाक्य असं आहे ना की we have to rise above that level at which the problem got created at the first place. म्हणजे ज्या विचाराच्या पद्धतीने आणि ज्या याच्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाला त्याच्या किमान एक पायरी वरती चढल्याशिवाय तो प्रश्न सुटत नाही. आपलं होतं असं अनेक वेळेला की आपण त्याच पद्धतीचे विचार त्याच पद्धतीच्या समस्येबाबत करत राहतो आणि मग ती उकल होत नाही. काहीतरी वेगळा विचार किंवा निदान वर उठून आपण एक पायरी वर चढून वेगळा विचार करू त्यावेळेला, म्हणजे जसं मगाशी मी कॉम्पिटिशन आणि कोऑपरेशनचं म्हटलं की त्या मोठ्या मुलाने कोऑपरेशनचा विचार करणं म्हणजे काय, तर एक पायरी वर गेला आणि मग त्याला ते उत्तर सापडलं. सो फ्लेक्झिबिलिटी, क्रिएटिव्हिटी, रेझिलियन्स विषयी आपण गेल्याला बोललेलोच आहोत, आणि रिसोर्सफुलनेस. आता रिसोर्सफुलनेस हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधला, रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधला आपल्याला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बहुतेक वेळेला एखाद्या गोष्टीतले तज्ञ मंडळी त्या प्रश्न का सोडवतात याचं कारण अशी अनेक असतात की एक तर त्या प्रश्नाविषयी त्यांना माहिती भरपूर मोठ्या प्रमाणात असते, नॉलेज बेस असतो. दुसरं, त्यांना असलेली माहिती एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी ऑर्गनाइज केलेली असते. तिसरं, माहिती असणे, ती विशिष्ट पद्धतीने ऑर्गनाइज करणे, ह्याच्यामुळे ते त्या प्रश्नाचं उत्कृष्ट अनालिसिस करतात आणि ह्याच्यामुळे उत्तरापर्यंत जाण्यासाठी त्यांना अत्यंत ते उपयोगी पडतात. हा एक असतो, हा रिसोर्स त्यांच्या आतमध्ये असलेला रिसोर्स आहे. परंतु रिसोर्स ज्याच्याविषयी आपण गेल्याला कोपिंगच्या संदर्भातही बोललो होतो तो म्हणजे सोशल सपोर्ट. हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधला खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बिल्ड, गिव्ह अँड टेक, सोशल सपोर्ट, हे जर आपण त्रिसूत्री आपल्या ओव्हरऑल सोशली कनेक्टेड राहण्यासाठी वापरली तर मला असं वाटतं की इतके रिसोर्सेस आपल्या आजूबाजूला असतात. मग ते रिसोर्सेस म्हणजे फिजिकलीच कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे असं नाही, तर अनेक वेळेला कल्पना असतात. कोणीतरी काहीतरी एखादं नॉवेल उत्तर देऊ शकतं, कोणीतरी काहीतरी सुचवू शकतं, अशा अनेक शक्यता त्याच्यामध्ये दडलेल्या असतात. कोणीतरी फिजिकली मदत करू शकतं, कोण कोणाचा तरी संपर्क घालून देऊ शकतं, अशा अनेक शक्यता ज्या असतात त्याच्यामध्ये. पण हे सगळ्यासाठी तो सोशल सपोर्ट सिस्टीम बिल्टअप केलेली असणं, त्याच्यामध्ये आपलंही योगदान असणं आणि वेळेला त्या मदत, इतरांची मदत मागण्यापासून स्वतः न कचरणं. म्हणजे अनेक वेळेला मला असं वाटतं की लोक जेव्हा म्हणतात ना की मला मदत घ्यायला लोकांची, म्हणजे गेल्या वेळेला मी म्हटलं होतं की काही लोक अत्यंत मदतखोर असतात, तशी ही लोक मदत करताना अगदी पुढे असतात, पण स्वतःच्या समस्येबाबत मात्र ते म्हणतात की मला मदत घ्यायला, मला लोकांना त्रास द्यायला आवडत नाही. मला स्वतःला हे वाक्य की मला लोकांना
त्रास द्यायला आवडत नाही, अत्यंत इगोइस्टिक वाटतं. कारण तुम्ही ज्या वेळेला तुमच्याकडे ज्या वेळेला लोकांनी मदत मागितली त्यावेळेला तुम्हाला त्रास झाला होता का? मग असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही जणू काही स्वतःला सांगत असता की मी वेगळी आहे किंवा मी वेगळा आहे. मला लोकांनी काही मागणी केली तर मला त्रास होत नाही, पण लोक अशी आहेत की त्यांच्याकडे ना जर मदत मागितली तर त्यांना त्रास होतो आणि तो त्रास द्यायला मला आवडत नाही. हे मला असं वाटतंय की या इगोइस्टिक स्टेटमेंट मधनं बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्याला जसा मदत करताना त्रास होत नाही. काही कष्ट पडतात का? हो, पडतात, नक्कीच पडतात, परंतु त्याच्यातनं आपल्याला आपल्याविषयी चांगलंच वाटतं, हेही सत्य आहे. तर मग आपणही इतरांकडे मदत मागणं ह्याच्यात मुळातच आढेवेढे घेण्याचं कारण नाही. आणि आढेवेढे घेत असलो तर याचा अर्थ नक्की आहे की आपण असं गृहीत धरून चाललो की मला त्रास होत नाही लोकांना मदत करताना, पण इतरांना मात्र काही करायचं म्हटलं ना तर त्रास होतो. सो गिव्हिंग बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग, गिव्हिंग अँड रिसिव्हिंग सोशल सपोर्ट हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्यातलं फक्त मी तुम्हाला इव्होल्युशनच्या दृष्टीने हे महत्वाचं का आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधला एवढं सांगते आणि थांबते. इव्होल्युशनच्या दृष्टीने असा महत्वाचा मुद्दा आहे. दोन गोष्टी. एक, जो पॉझिटिव्ह सायकोलॉजी मध्ये आता अभ्यास चाललेला आहे की सस्टेन्ड हॅपीनेस कशामधनं मिळतो. कारण मुळात सगळा मुद्दा आनंदी राहण्याचा आणि आनंदी जगण्याचा असेल तर सस्टेन्ड हॅपीनेस कशातनं मिळतो. आणि मग असं लक्षात आलं आहे की काहीतरी दिल्याने, मदत केल्याने किंवा फिलॉन्थ्रॉफी असेल किंवा अल्ट्रुइझम की काय म्हणतात निरपेक्ष याने जेव्हा आपण काही देत राहतो तेव्हा त्यातनं मिळणारा जो सॅटिस्फॅक्शन विथ लाईफ आहे हा सस्टेन्ड हॅपीनेस आहे. आता हे असं ज्या वेळेला लक्षात आलं वारंवार तेव्हा ऑब्व्हियसली की न्यूरोसायन्स आणि इव्होल्युशनरी सायन्स म्हणजे उत्क्रांतीचा सुद्धा जो काही सगळा अभ्यास आहे त्याच्यातनं लक्षात आलं की हे का होत असावं. तर एक लक्षात घ्या की माणूस हा सेल्फ प्रोटेक्शन साठी सगळ्यात कमकुवत किंवा सगळ्यात इल इक्विप्ड अशी व्यक्ती आहे. त्यामुळे इल इक्विप्ड व्यक्ती असल्यामुळे आपण ते एकमेकांना धरून राहतो, पण आपल्याकडे स्वसंरक्षणासाठी काहीही नाही. ऑल वेपन्स आर एक्सटेन्शन्स ऑफ अवर लिम्स. किंवा आपली सगळी टेक्नॉलॉजी ही आपला बायोलॉजिकल हँडिकॅप दूर करणारी अशी ती टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र आणि टेक्नॉलॉजी हे दोन्हीही आपले बायोलॉजिकल हँडिकॅप ओव्हरकम करणाऱ्या गोष्टी माणसाने शोधून काढल्या. पण सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला असं काहीच नव्हतं त्यावेळेला माणूस गटाने राहायला लागला, कारण तो एक एकटा स्वतःच्या सेल्फ प्रोटेक्शनसाठी असमर्थ होता. सो ऍक्च्युअली वी आर सोशल नॉट बाय चॉईस बट बाय फोर्स. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा भाग असा की मग मी ज्या वेळेला काहीतरी त्या गटासाठी देत असते त्यावेळेला त्या गटाचा कनेक्ट माझ्याशी चांगला राहतो आणि ज्याच्यातनं माझ्या सर्व्हायव्हलच्या जिवंत राहण्याच्या शक्यता वाढतात. त्यामुळे अल्ट्रुइझम, फिलॉन्थ्रॉफी, इतरांसाठी काहीतरी करणे, निरपेक्ष भावनेने काहीतरी करणे, मदत करणे किंवा थोडासा वेगळा विषय पण केअर गिव्हिंग असा जेव्हा मुद्दा येतो, मग मानसिक आजाराचा प्रश्न असेल किंवा वयस्कर वृद्ध घरातल्या वृद्ध लोकांची सातत्याने काळजी घेणं असेल तर केअर गिव्हर्सच्या स्ट्रेस विषयी खूप वेळेला बोललं जातं, पण केअर गिव्हिंगचं जे बेनिफिट आहे त्याच्याविषयी फार कमी बोललं जातं. केअर गिव्हिंगच्या बेनिफिट मधला हा एक महत्वाचा भाग आहे की माझा सेन्स ऑफ सिक्युरिटी त्या केअर गिव्हिंग मधनं वाढतो. आणि दुसरं, केअर गिव्हिंग मुळे ज्याला मेंदू मधलं एक रसायन ज्याचं नाव ऑक्सिटोसिन असं आहे ते सिक्रिट होतं, ज्याच्यामध्ये इनहेरंट म्हणजे डिस्ट्रेसिंगची प्रॉपर्टी आहे. आणि ऑक्सिटोसिन हे बॉन्डिंगचं केमिकल म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यातनं मिळणारा फायदा आपल्याला आहे. हे पुन्हा का सांगतेय तर हे जसं लक्षात आलं की इतरांसाठी काहीतरी केल्यानंतर माझा सस्टेन्ड हॅपीनेस येतो, तसं दुसरंही लक्षात आलं की ज्या ज्या व्यक्तींना रिजेक्शन अनुभवाला आलं किंवा ज्यांनी रिजेक्शनचा सामना करायला किंवा वाट्याला आलं त्या व्यक्तींचे काही टेस्ट घेतली गेली आणि न्यूरोसायन्स सायंटिस्टच्या असं लक्षात आलं की ज्या व्यक्तींच्या वाट्याला रिजेक्शन आलं आहे त्यांच्या मेंदूमधलं
तेच पेन सेंटर ऍक्टिव्हेट होतं जे फिजिकल पेन नंतर ऍक्टिव्हेट होतं. बघा, मग हा प्रश्न पडला की फिजिकल पेनचा अर्थ मेंदूला जो लागतो तो थ्रेट टू लाईफ, आणि म्हणून ते पेन सेंटर ऍक्टिव्हेट होतं. आणि मग ते पेन दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे या दिशेने आपण आपसूक विचार करायला लागतो. म्हणजे डोकं दुखत असेल तर आपण काय केलं म्हणजे डोकं थांबेल याचा विचार आपसूक करायला लागतो. तो आपल्याला कोणी सांगायला लागत नाही. मग गोळी घेतो किंवा काय वेगवेगळे प्रयोग करून बघतो. पण डोकं दुखतं आहे तेव्हा ते पेन सेंटर जागा झालंय, कारण पेन सेंटर इज अन इंडिकेशन टू द ब्रेन दॅट देअर इज थ्रेट टू लाईफ. मग शास्त्रज्ञांना प्रश्न पडला की रिजेक्शन आल्यानंतर पुन्हा तेच पेन सेंटर कसं ऍक्टिव्हेट होत आहे. तर मग अजून खोलात जाऊन जेव्हा उत्क्रांती आणि उत्क्रांतीला धरून असलेलं न्यूरोसायन्स बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की ज्या ज्या वेळेला म्हणजे ह्या व्यक्तींना ना त्यांची सेल्फ रिपोर्ट इन्व्हेंटरी घेतली बरं का, हाऊ डू दे फील, आणि मग पेनफुल असं बहुतेकांचं हे होतं. आणि मग त्यांना टायलेनॉल म्हणजे जे पेन किलर आहे ते दिलं गेलं आणि पुन्हा ते इन्व्हेंटरी घेतली गेली, सेल्फ रिपोर्ट इन्व्हेंटरी. आणि मग त्या लोक व्यक्तींनी सांगितलं की वी आर फिलिंग मच बेटर ना. म्हणजे हे पुन्हा दुजोरा मिळाला की सेम पेन सेंटर ऍक्टिव्हेट होत आहे, कारण पेन किलर दिल्यानंतर रिजेक्शन अजून परिस्थितीतलं तसंच आहे तरी या व्यक्तींना बरं वाटतंय. म्हणजे हा एक पुन्हा वेगळ्या अर्थाने दुजोरा मिळाला. आणि मग शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की एखाद्या टोळीतनं मला रिजेक्ट केलं जाणं, बाहेर फेकलं जाणं याचाच अर्थ माझ्या सर्व्हायव्हलच्या शक्यता कमी झाल्या. आणि त्यामुळे तेच पेन सेंटर ऍक्टिव्हेट झालं जे फिजिकल पेन नंतर ऍक्टिव्हेट होतं. हे तुमच्या बरोबर शेअर करण्याचं कारण असं की माणसाच्या मेंदूचा वाढ आणि विकास जी झाली त्याच्या आधी बेस ऑफ द ब्रेनला जे होतं, जे आदिमानवकालीन होतं आणि अनेक कोटी वर्षांपासून आहे, ती यंत्रणा आजही तशीच आहे. आणि तिचं काम आजही माणसाला सेल्फ प्रिझर्वेशन किंवा रिप्रोडक्टिव्ह सक्सेस हे त्या यंत्रणेचं काम आज देखील आहे. नंतर जो मेंदूची सगळी वाढ आणि त्याच्यावरती ज्या लेयर्स येत गेल्या त्याच्यातनं आपलं आयुष्य अधिक 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 कॉम्प्लेक्स होत गेलं. म्हणजे जे आव्हान फक्त आपल्याला बायोलॉजिकल होतं, फक्त जिवंत राहणं एवढंच आव्हान होतं, त्याच्यात हळूहळू आपली कॉम्प्लेक्सिटी जशी जशी वाढत गेली, वेगवेगळे शोध आपण लावत गेलो आणि सोसायटल सिस्टीम जशी कॉम्प्लेक्स होत गेली तस तसं आपल्या पुढची दोन आव्हानं अजून वाढली. ती म्हणजे सायकोसोशल चॅलेंज आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंटल चॅलेंज. हा एक वेगळा मुद्दा आहे पूर्णपणे, तरी सुद्धा एक लक्षात घेऊया की ती बेस ऑफ द ब्रेन जी लिम्बिक सिस्टीम आणि तो सगळा जो भाग डे वन पासून माणसाच्या मेंदूत होता ना तो आजही तसाच आहे आणि तो तसाच हार्डवायर्ड आहे. आणि म्हणून सोशल सपोर्टचं महत्व हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये, आपल्या सेन्स ऑफ सिक्युरिटी मध्ये आणि सेन्स ऑफ बिलॉंगिंग साठी अनन्यसाधारण आहे. तो फक्त फिलॉसॉफीचा उपदेशाचा भाग नाही आहे. त्याच्या मागे मेंदूची रचना आहे जी कोट्यानुकोटी वर्ष तशीच आहे आणि उर्वरित जी मेंदूची डेव्हलपमेंट आहे ही नंतर होत आलेली आहे. आणि ती होत असताना ह्या भागातल्या जोडण्या पक्क्या होतच राहिलेल्या आहेत. त्यामुळे एक लक्षात आपण घेऊया की सोशल सपोर्ट ही अनेक कोटी वर्षांपासून माणसासाठी फक्त आता मी म्हटलं तसं की आता या टेक्नॉलॉजीमुळे आता आपल्याला हे बॅरियर आलंय हे खरं आहे, पण इव्हन प्री कोविड सिच्युएशन मध्ये सुद्धा हे प्रश्न निर्माण झालेच होते. म्हणजे फेसबुकवर मला 500 फॉलोअर्स आणि माझ्या घरातलं पेट जर मला 2 दिवस जायचं असेल तर ते पेट कोणाकडे द्यावं याच्यासाठी एक पण मित्र मैत्रीण नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे काय सगळीकडेच ती झाली होती. त्यामुळे मला असं वाटतंय की प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा सगळ्यात महत्वाचा जो बैठक ज्याच्यावरती असते तो हा सोशल सपोर्टचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे गट आणि अशा प्रकारच्या इंटरॅक्शन्स आणि या सगळ्यामध्ये एक चर्चा, एक देवाणघेवाण हे अशा पद्धतीचे सकस गट तयार होणं याच्यामधला मुद्दा आहे. मला असं वाटतंय की मी थोडस ओव्हरशूट केला आहे वेळ, पण काही मुद्दे फक्त तुम्हाला सांगते आणि मी थांबते. सो आपण ह्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या संदर्भात जे बघितलं त्याच्यात फक्त अडचणी कुठे येतात तेवढी मी काही अडचणी सांगते. त्याविषयी फार काही मी डिस्क्रिप्शन करत नाही, कारण त्या अडचणी तुम्हाला सांगितल्या तर त्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे.
पहिली अडचण अशी असते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधली, म्हणजे बघा आपण मूळ आपले अडसर बघितले की काय असतात, मग त्याच्यानंतर प्रश्न जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यात सेकंडरी आणि प्रायमरी प्रॉब्लेम, तक्रारीचं रूपांतर समस्येमध्ये, आणि काय म्हणतात रिअल लाईफ प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी, क्रिएटिव्हिटी, रेझिलियन्स आणि रिसोर्सफुलनेस, हे सगळे टप्पे झाल्यानंतर प्रॉब्लेम सोडवायचे असतील तरी काही वेळेला काही अडचणी काय येतात ह्याचं थोडस आपण जर अनालिसिस करायला लागलो तर ती उकल होण्याकडे आपले काय म्हणतात विचार धावू लागतील. पहिला एक जी अडचण असते ते नेचर ऑफ प्रॉब्लेम इज इटसेल्फ इन क्वेश्चन. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की तो प्रश्नच वाटत नाही काही व्यक्तींना, किंवा तो जसा मला वाटतो आहे प्रश्न तसं समोरच्या व्यक्तीला काहीतरी वेगळंच वाटतंय त्याच्याविषयी, आणि तिच्या दृष्टीने त्या सिच्युएशन मधला प्रश्न वेगळाच आहे, मी म्हणते तसा नाहीच आहे. पुन्हा आता वेळेअभावी या सगळ्याच या सगळ्याची उदाहरणं देणं थोडं अवघड आहे, पण आय थिंक यू कॅन अंडरस्टँड दॅट. आणि तुमच्या आयुष्यातले काही प्रश्न तुम्ही आजूबाजूला बघितलेत, परिस्थिती बघितलीत, तर मला असं वाटतं की तुमच्या लगेच लक्षातही येईल. दुसरा अडचण अशी असते की इन्फॉर्मेशन, की त्या समस्येविषयी किंवा त्या प्रश्नाविषयी, त्या प्रॉब्लेम विषयी आयदर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असतो, खूप आणि अनावश्यक इन्फॉर्मेशन असते, किंवा इन्फॉर्मेशन खूप इनएडिक्वेट असते, किंवा इन्फॉर्मेशन अत्यंत इररेलेव्हंट अशी असते. हा दुसरी अडचण प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये येऊ शकते. तिसरा भाग असा असतो की मल्टिपल ऑर कॉन्फ्लिक्टिंग इंटरप्रिटेशन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या परिस्थितीचा अर्थ मला जसा लागतो त्याच्याऐवजी निराळाच, किंवा मला जसा लागतोय त्याऐवजी विरुद्धच, की मला असं वाटलं की तो मुद्दाम असं करत होता आणि तो म्हणतो नाही माझं उद्देश हे करण्याच्या साठी असा होता. म्हणजे ऑल आय एम ट्राइंग टू से इज की आपली इंटरप्रिटेशन्स ही बदलतात आणि ती ज्या वेळेला कॉन्फ्लिक्टिंग असतात तिथे मग तो प्रश्न डिफाईन होणं आणि तो सुटणं अवघड होऊन बसतं. चौथा भाग असा आहे, चौथा फॅक्टर त्याच्यातला की व्हॅल्यू ओरिएंटेशन. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये मी असं म्हणणं की मला ही गोष्ट बरोबर वाटत नाही आणि समोरची व्यक्ती म्हणते त्यात काय काय एवढं, दे ना सोडून, अशा पद्धतीची. कारण त्या गोष्टींना माझी असलेली अटॅच्ड व्हॅल्यू आणि त्या व्यक्तीची असलेली, मग ती इमोशनल असेल, इमोशनल इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात असेल, किंवा एथिकल अशा अर्थाने सुद्धा असेल, तर ते ज्या वेळेला कॉन्फ्लिक्टिंग असतं तिथेही प्रश्न सोडवण्यात अडचण होते. अजून एक की गोल्स, म्हणजे मला आपण जे मगाशी म्हटलं की डिझायर्ड पोझिशन काय आहे ह्याच्याविषयीच क्लॅरिटी नाही, की नेमकं हे सगळं सोडवून जायचंय कुठे, साधायचंय काय, ह्याची जर क्लॅरिटी नसेल तरी सुद्धा तो प्रश्न सोडवण्यात अडचण येऊ शकते. अजून एक सहावा मुद्दा त्यातला असा आहे की टाइम, मनी आणि इतर रिसोर्सेस हेच मुळात एखादी प्रश्न सोडवण्यासाठी कमी आहेत, जे आता कोविडच्या सिच्युएशन मध्ये आपण जे आता सगळेजण अनुभव घेतो की आपलं त्या प्रश्नाचं गांभीर्य आणि त्याचा विस्तार आणि व्याप्ती बघता आपल्याकडच्या असलेल्या सगळ्या यंत्रणा वैयक्तिक आणि प्रोफेशनल सुद्धा अत्यंत अपुऱ्या पडत आहेत आणि तिथे तो प्रश्न सोडवणं खूप गंभीर म्हणजे अवघड होऊन बसतं, काही वेळेला ते अशक्य होतं. सातवा मुद्दा त्यातला असा आहे की पुन्हा मगाच्या मुद्द्याशी थोडस जोडूनच आहे, पण काय म्हणतात त्याला, परस्पर विरुद्ध अशी मतं आणि परस्पर विरुद्ध असे अपेक्षित उद्दिष्ट असतील तर तिथेही नाही. अजून एक मुद्दा जो विशेषतः तरुणांच्या बाबत आणि म्हणजे पालक आणि टीनेजर्सच्या मध्ये येतो तो म्हणजे व्हेग रोल्स अँड अनक्लिअर रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर नेमकं कोणाचा काय रोल आहे आणि कोणाची काय जबाबदारी आहे याची क्लॅरिटी नसेल तरी सुद्धा तो प्रश्न सोडवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. नंतर लॅक ऑफ सक्सेस मेजर, की प्रश्न सुटला असं आपण केव्हा म्हणणार, ह्याविषयी काही आपल्याकडे एकमत आहे का, किंवा याच्याविषयी ठोस काहीतरी, नाही तर गोष्टी करतच राहतो आणि कळतच नाही की अजूनही काय चाललंय आणि प्रश्न अजून तसाच आहे असं वाटत राहतो. 10वा मुद्दा आहे तो पुअर अंडरस्टँडिंग ऑफ द कॉज, म्हणजे कशामुळे निर्माण झालंय याविषयीच फारसं काही ज्ञान नसतं आणि मग ते साप म्हणून भुईत उपटल्याचे उद्योग होत राहतात. आणि मी नेहमी म्हणते
काउन्सिलिंगला येणाऱ्यांना सुद्धा कायम म्हणते, बरेच वेळेला आई वडिलांचं सुद्धा असं म्हणणं असतं की अहो 50 वेळेला त्याला सांगितलं तरी तो ऐकत नाही. पण 50 वेळेला सांगितलं तरी तो ऐकत नाही याचा अर्थ सांगणं ही गोष्ट उपयोगी पडत नाही हे लक्षात घ्यायच्या ऐवजी 50 वेळेला नाही झालं ना तर मग 51 वेळेलाही सांगायचंच परत त्याला. हा जो उद्योग म्हणजे मी नेहमी त्यांना सांगते की अहो दिल्लीला जायचं असेल तर चेन्नईच्या ट्रेनमध्ये बसून नाही चालणार. त्यामुळे मला त्याला समजावं, त्याला ते पटावं किंवा त्याला ते कळावं असं वाटत असेल तर सांगून समजत नाहीये एवढं कारण रस्ता बदलायला पुरेसं नाही का? तर तिथे माणसं अनेक वेळेला कारण मी इतके वेळा ते केलं आहे, मग इतके वेळा केलंय आणि त्यातनं अपेक्षित तो परिणाम साधला नाहीये याचा अर्थ पद्धत बदलायला पाहिजे. बरेच वेळेला आपण अपेक्षित डिझायर्ड गोल पर्यंत पोहोचत नाही याची 2 कारणं तर आपल्याला सहज आयडेंटिफाय करता येतात की काही वेळेला दोन्ही असतात, काही वेळेला दोन्हीपैकी एक असतं. एक म्हणजे प्रयत्न अपुरे पडलेत किंवा प्रयत्नांची दिशा चुकली आहे. सो कमिंग टू द नेक्स्ट की यूज ऑफ सिम्बल्स और मेटाफर्स म्हणजे बरेच वेळेला प्रश्न व्यक्त करताना म्हणजे हा डॉक्टर्सना अनेक वेळेला अनुभव येतो की मला कसं तरीच होतंय. आता कसं तरीच होतंय म्हटल्यानंतर म्हणजे काय होतंय हे कळणं याच्यासाठी मग ते 10 प्रश्न विचारायला लागतात. सो असं काहीतरी सिम्बल्स किंवा असं काहीतरी वेग स्टेटमेंट केलं तर तो प्रश्न सुटणं म्हणजे तो प्रश्न डिफाईनच होत नाही त्यामुळे सुटण्याच्या शक्यता पण दुर्मिळ होतात. आणि अत्यंत शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे फ्लुइड पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग. तो डिसिजन म्हणून पण प्रत्येक जण त्याच्यातला सोयीनुसार त्या डिसिजन मेकिंग मध्ये आत आहे बाहेर आहे किंवा नाही आहे मध्येच कोणीतरी येऊन टपकलंय अशी जेव्हा काही कलेक्टिव्ह निर्णय किंवा कुटुंब म्हणून काही निर्णय घेण्याची वेळ येते त्या वेळेला किंवा काही प्रश्न सोडवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा अशा प्रकारचं फ्लुइड पार्टिसिपेशन हे सुद्धा तो प्रश्न सुटण्याच्या मागचं महत्वाचं न सुटण्याच्या मागचं महत्वाचं कारण असू शकतं. सो मला असं वाटतंय की हा जो काय म्हणतात त्याला समस्या आणि त्या समस्या सोडवणे याच्यातला प्रॉब्लेम सॉल्विंग याच्याविषयीच्या ह्या काही संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये न्यूरोसायन्सचा पण भाग आहे त्याविषयी आज आपण खोलात नाही गेलो ते परत केव्हा तरी आपण बोलू. परंतु ही साधारणपणे प्रॉब्लेम सोल्युशन याच्याविषयीची काय म्हणता येईल त्याला मांडणी मी केली आहे. होपफुली तुम्हाला सगळ्यांना ती काही अंशी आवडली असेल काही अंशी पटली असेल. तर मला असं वाटतंय की मी आता इथे थांबते. धन्यवाद शिरीषा. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊया 1-2 प्रश्न. नमस्कार मॅडम. एक प्रश्न होता ऍक्च्युली 2 प्रश्न आहेत. मॅडम मगाशी म्हणाल्या की the solution to the problem lies within the individual. I am relating it to a very extreme case actually. When there is a case of let's say child sexual abuse or emotional abuse or rape, in that case how is the victim supposed to believe that the solution is lying within me and not the other person, or how, because the person is absolutely timid or the person is not in control of controlling the actions of the other person while being molested. So how is it that the solution is lying within that person? You cannot retaliate at that point in time, howsoever you try. We are seeing cases of rape even in India. It's not very easy to retaliate and get out. And otherwise, if people do that, then the very simple thing that the society or people from psychological fraternity, they generally say that you're running away from the problem. It is very conveniently put across. पण शेवटी कसं आहे, ज्याचं जळतं तो जो माणूस ज्या सिच्युएशन मध्ये असतो त्यालाच माहिती असतं की तिकडनं बेस्ट कसं बाहेर निघायचं. मग तेव्हा त्याला आरईबीटी वगैरे हे सगळं तिकडे अप्लाय करणं शक्य नसतं ऍट दॅट गिव्हन पॉइंट इन टाइम. दिस इज वन पार्ट ऑफ इट. अँड सेकंड थिंग इज, जी तुम्ही केअर गिव्हर्सचं म्हणालात की इट हॅज अ पॉझिटिव्ह साइड, अग्रीड. बट आय हॅव स्पोकन पर्सनली बिकॉज आय वॉज इन अ पोझिशन वेअर आय वॉज बिंग trained off and I was really being pulled apart because I couldn't give as much time and investment in the for the patient, being a caregiver, primary caregiver. So I was getting ripped apart, but I had no choice.
कारण प्रत्येकाच्या डायनामिक्स, फॅमिली डायनामिक्स वेगळे असतात. ओके, सो सिच्युएशनल अँड फॅमिली डायनामिक्स अँड इंडिव्हिज्युअल डायनामिक्स ऑल्सो. नाउ इफ अ थर्ड पर्सन वुड हॅव, इवन इफ माय फ्रेंड वुड हॅव लुक्ड ॲट इट, अँड दुसऱ्याला त्याच्याबद्दल म्हणजे हा आहे तू असं करून बघ, कसं असे सोल्युशन्स आहेत, बट मला माहितीये माझे कन्स्ट्रेंट्स काय आहेत, कळलं की नाही. त्यामुळे त्यावेळीस मी एका सायकोलॉजिस्टला मी विचारलं होतं की अशा वेळी काय करायचं. त्यांनी इतकं कन्व्हिनियंट सोल्युशन मला दिलं. म्हणजे दिस वॉज ऑन वन ऑफ दिस काइंड ऑफ ऑनलाईन फोरम्स पॅनल्स, आधीची गोष्ट, खूप वर्ष झाली. लाईक हा यू पुट देम इन ओल्ड एज होम और हे. मी म्हटलं असं कसं, म्हणजे इंडियामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर हे कराल का, किंवा सासू सासऱ्यांबरोबर करतात काही लोक, पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवाय फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स प्रत्येकाला असतात. आम्ही असं सहजपणे जेव्हा बोलून जातात ना, त्यामुळे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, जे तुम्ही मगाशी म्हणालात मॅडम, आय एम सॉरी, म्हणजे यू आर व्हेरी सिनियर टू मी, आय एम, म्हणजे काहीच माझं हे नाहीये तुम्हाला असं चॅलेंज करायला. प्रश्न पण तुम्ही सांगा लवकर. इगो जे म्हणालात ना मगाशी, म्हणजे मी जवळून माझ्या काही लोक बघितले किंवा मी ज्या सिच्युएशन मध्ये होते ऍज अ केअर गिव्हर, त्यामुळे इगो प्रत्येक वेळेला नसतो. म्हणजे आता मी सुद्धा कितीतरी लोकांना मदत विचारली, बट वेन कन्सिस्टंटली पीपल आर सेइंग नो डिस्पाइट ऑफ नोईंग यू दॅट यू आर इन अ बॅड सिच्युएशन, आय एम नॉट टॉकिंग अबाउट मनी पर से, तेव्हा एका पॉइंट नंतर तो माणूस जरी किती लोकांना मदत करणारा असेल, तरी तो म्हणतो जाऊन दे, माझे प्रॉब्लेम्स माझे मीच सॉल्व्ह करेन. बिकॉज लोक नाहीच म्हणतात, कारणच देत आहेत. अरे मला वेळच आहे. आता माझ्या वेळेस मी विचारलेलं माझ्या मैत्रिणीला की तिची एक स्पेअर कार होती, तर तू अरेंज करू शकशील का एवढ्या वेळेस. तर शी वॉज लाईक नो. आय सेड आय विल पे फॉर द पेट्रोल अँड द ड्रायव्हर, म्हणजे आय विल अरेंज. तर स्पेअर कार होती, पडलेली असायची घरी. नाही एक नाही, मिनिट, मला असं असं नाही वाटतंय की तसं नाही. हो हो हा, हो, इट्स तो व्हेरी तिन्ही डिफिकल्ट. प्रश्न. हो, आता यातले काही गोष्टी मला असं वाटतंय की लक्षात आपण घेऊया. हं? शेवटच्या प्रश्नापासून मी सुरुवात करते. मी जेव्हा असं म्हटलं की इगोइस्टिक स्टेटमेंट हे केव्हा, की मला लोकांची मदत घ्यायला आवडत नाही. इफ यू हॅव लिसन टू इट करेक्टली. आणि म्हणून मी उलट असं सांगत होते की मदत मागणं, हा, मदत मागितल्यानंतर मिळाली नाही म्हणून अनुभवातनं असं ठरवलं की नको, मदत मागण्यात वेळ घालवायला नको, कारण अनुभव असं सांगतोय की ती नाही मिळत. तर त्यावेळेला आपल्याला जमेल ते आपल्या पद्धतीने करणं, हा तर एक सहज स्वाभाविक मुद्दा आहे. इगोइस्टिक स्टेटमेंट मी केव्हा म्हटलं की मी मदत करते, पण मला नाही पाहिजे मदत मागायला आवडत, आणि मला नाही पाहिजे असं लोकांना त्रास द्यायला आवडत. हा जो भाग आहे ना, ह्याला मी इगोइस्टिक स्टेटमेंट म्हणलं. मदत मागून न मिळाल्यामुळे हताश होऊन ते गिव्हअप करणं, हा वेगळा भाग झाला. आणि तो येऊच शकतो कोणाच्याही वाट्याला. पण याचा अर्थ तुम्ही आधी ती मदत मागितली, मागण्यामध्ये तुम्ही तो संकोच केला नाही, कारण ती परिस्थिती होती आणि मागण्यामध्ये काहीही गैर नाही. न मिळणं हा त्याच्या पुढच्या कॉन्सिक्वेन्सेसचा, त्याची कारणं काय, लोक असे असतात का, असं नसतं का, काही ठिकाणाहून मिळते का, हो मिळते. सो दॅट इज द फर्स्ट. तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर. दुसरा प्रश्न जो केअर गिव्हर्सचा, मी म्हटलं की मी असं म्हटलं की केअर गिव्हर्सचा जॉब सोपा नसतोच. मी फक्त असं म्हटलं की त्याच्यावरती येणाऱ्या, केअर गिव्हर वरती येणाऱ्या ताणाविषयी खूप वेळेला बोललं जातं, चर्चा केली जाते, पण केअर गिव्हिंग मधल्या मिळणाऱ्या फायद्याविषयी, जो तुमच्या मेंदूला मिळत असतो, त्या फायद्याविषयी बोललं जात नाही. याचा अर्थ केअर गिव्हिंग ही ताणाची प्रक्रिया नाही, असा अजिबातच होत नाही. फक्त याही विषयी बघितलं गेलं, याही विषयी बोललं गेलं, तोही दृष्टिकोन जर केअर गिव्हिंगचा एक भाग झाला, तर त्याच्यातनं ऑक्सिटोसिन जे सिक्रेट होतं, या पद्धतीने त्याच्याकडे बघितल्यानंतर, तर त्यातनं आपसूक एक ऑक्सिटोसिनची प्रॉपर्टीज आहे की ते अँटी डिस्ट्रेसिंग असं ते हॉर्मोन समजलं जातं, बॉन्डिंगचं हॉर्मोन समजलं जातं. सो याच्यामध्ये केअर गिव्हिंग सोपं असतं असं कुठेही म्हणण्याचं धाडस मी कधीही करणार नाही. आणि ते कठीण जेव्हा होतं, जेव्हा ती क्रॉनिक काहीतरी समस्या आहे, रिसोर्सेस फक्त जात आहेत आणि ते पुढे काहीही बदल घडण्याच्या शक्यता दिसत नाहीयेत, त्यावेळेला हे फ्रस्ट्रेशन केअर गिव्हरला येणं अत्यंत स्वाभाविक आहे. फक्त हा दृष्टिकोन असेल तर आपल्या केअर गिव्हिंग विषयी निदान छोटासा आनंद, दॅट आय एम एबल टू डू इट, हा जो छोटासा आनंद त्याच्या बदल्यातनं मिळू शकतो, तो निदान मिळवला तरी अगदीच सगळं गेलं असं नाही, हाती थोडंसं समाधान पण लाभलं, ही अवस्था येऊ शकते. एवढाच त्यातला म्हणण्याचा मुद्दा.
आणि पहिला आणि महत्वाचा जो मुद्दा तुम्ही मांडला होता की सेक्शुअल अब्यूज असेल, रेप असेल, हा सगळा जो मुद्दा आहे, इथे सोल्युशन टू माय प्रॉब्लेम आपण जर रेप झाल्यानंतरची परिस्थिती बघत असतो तर ती घटना ऑलरेडी होऊन गेली आहे. त्या घटनेचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किती, काय घ्यायचे, कसे घ्यायचे याविषयी एक वेगळं बोलता येईल. आणि असं करून सुद्धा एवढे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्यानंतर सुद्धा या घटना घडतात. आणि म्हणून मग कायदे येतात की पोस्ट फॅक्टो म्हणजे रिड्रेसल असेल किंवा त्या घटने आरोपीला शिक्षा होणं असेल, या सगळ्यासाठी कारण ह्या घटना घडतात. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय घेता येऊ शकतात. मग अगदी अनेक ठिकाणी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणं, इथपासनं अनेक गोष्टी त्यांनी काय बॅग मध्ये रात्री बेरात्री जात असतील तर रात्री बॅग मध्ये चिली स्प्रे ठेवणं किंवा कंपनीजनी त्यांना पोहोचवणाऱ्या आणणाऱ्या यांचा योग्य रेकॉर्ड ठेवणं, अमुक करणं, ट्रॅकर बसवणं, हे सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले जातात. किंवा चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या संदर्भात सुद्धा पोक्सोचा कायदा आहे, त्या संदर्भातले सुद्धा अनेक ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम घेतले जातात. काय केलं असता आपण प्रिव्हेंट करू शकतो. पण प्रिव्हेंट करू शकतो याचा अर्थ 100% थांबवू शकतो अशी शक्यताच नाहीये. कुठल्याच माणसाच्या प्रवृत्तीबाबत अशा शक्यता नाहीये. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर हा एक भाग झाला. मग ती घटना घडली त्याच्यानंतर दोन गोष्टी येतात की जो परपेट्रेटर आहे त्याला शिक्षा होणं, त्याच्यासाठी कायदा आणि इतर यंत्रणा आहेत ज्याचे पुन्हा प्रयत्न करायला लागतात. कायदे केले तरी कायद्याचा वापर हा पुन्हा मानवी मुद्दा आहेच आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्या व्यक्तीने जी व्हिक्टीम झाली आहे तिने काय करायचं. आता तिच्या प्रश्नाला म्हणजे ऑलरेडी ही घटना घडून गेली आहे, तिला ऑलरेडी त्याचा ट्रॉमा झाला आहे, तिला ऑलरेडी त्याचा इम्पॅक्ट झाला आहे. आता तिला स्वतःवरती काम करायला लागतं त्या ट्रॉमातनं बाहेर पडण्यासाठी. नाही तर त्या एका घटनेची किंमत ती व्यक्ती आयुष्यभर मोजू लागते. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा तिला समजून घेऊन तरी सुद्धा ती स्वतःवर काम करून हाऊ शी कॅन इमर्ज ऍज अन इव्हॉल्व्ड पर्सन आउट ऑफ इट, अशाही घटना आपण बघितलेल्या आहेत. अपघात झाले आहेत, रेपची केस झाली आहे, ऍसिड हे आहेत, अशाही अनेक घटना आहेत की त्यातनं ती व्यक्ती फिनिक्स सारखी बाहेर पडली आहे आणि आपलं आयुष्य प्रभावीरित्या जगू शकली आहे. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये तुम्ही गलत करू नयेत असं मला वाटतं की सोल्युशन टू माय प्रॉब्लेम लाईज आउटसाइड मी. याचा अर्थ रेप, सेक्शुअल अब्यूज ह्याचं त्याला प्रतिकार तर करायच पाहिजे, तो केलाही जातो, पण ह्याच तो पुरेसा पडत नाही. त्याच वेळेला या घटना घडतात. सो तिथे त्याला प्रॉब्लेम म्हणतच नाही होत आपण. ती एक घटना आहे जी घडती आणि ती ऍक्सिडेंट आहे, तो एक मोठा ऍक्सिडेंट आहे. पण बाहेर पडण्याची कृती मात्र त्या व्हिक्टीमला स्वतःलाच करायला लागते. कारण असं करून प्रभावी आयुष्य जगलेल्या अनेक व्यक्ती आहेत. समर्थन कशाचंच नाही, पण ज्या वेळेला ती व्हिक्टीम होते त्याच्यानंतर तिला स्वतःलाच त्यातनं बाहेर पडण्याची उमेद, आणि त्याच्यासाठी मग थेरपी आहेत, त्याच्यासाठी अनेक पद्धती आहेत, हिलिंगच्या प्रक्रिया आहेत, अनेक गोष्टी आहेत. हे मदतीचे मार्ग आहेत आणि ते व्यवस्थित सायंटिफिकली ते डिझाईन म्हणजे वापरून हे करून ह्या वेगवेगळे टेक्निक्स असो, वेगवेगळ्या थेरपीज असो, वेगवेगळी अप्रोचेस असो, ही ह्या सगळ्यातनं इमर्ज झालेली आहेत. कारण त्या व्यक्तीला मदत मिळाली पाहिजे त्यातनं बाहेर पडण्यासाठी. सो एक लक्षात घ्या की ह्या समजुतीत गल्लत करू नका. एकदम बरोबर शिरीषा. मला पण असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम आणि इमोशनल प्रॉब्लेम हे जे दोन्ही वेगळे जर का बघता आले तर ते जास्त सुखाचं होईल. कारण इमोशनल प्रॉब्लेम मधनं आपल्यालाच बाहेर पडावं लागतं आणि त्याच्यासाठी जी काही मदत लागते ती घ्यावी लागते. आणि ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम्स असतातच ते. म्हणजे तू म्हणतेस तसं कदाचित ते मोठा ऍक्सिडेंट असू शकतो किंवा आघात मोठा असू शकतो, असं असू शकतं. आपण, मला असं वाटतं आपली वेळ झाली आहे तर आपण इथे थांबावं. मला आज अतिशय असं छान वाटतंय सगळं बघायला किंवा हे शिरीषा जे काही बोलली ते सगळं घ्यायला खूप छान वाटतं. कारण तिने इतकं प्रिसाइजली की ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम, इमोशनल प्रॉब्लेम झालं तर सीसॉ आपलं तिने जे सांगितलं रिझन आणि इमोशन्स, आणि तिने फ्लेक्झिबिलिटी म्हणजे FC क्रिएटिव्हिटी, रेझिलियन्स आणि रिसोर्सफुलनेस या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या मला असं वाटतं चपखल डोक्यात बसण्यासारख्या आहेत.
आणि आपल्याला सोल्युशनचा पार्ट व्हायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस असणं, या सगळ्या गोष्टी समजावून घेणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण प्रॉब्लेम वर्षानुवर्ष उगाळत राहू आणि सोल्युशन पर्यंत पोहोचणारच नाही. तिने शेवटचे जे अडथळे सांगितले ते सुद्धा इतके समर्पक आहेत की आपण बरेचदा त्या अडथळ्यात घुटमळत राहतो आणि आपण सोल्युशनकडे येत नाही. तर ते सोल्युशनकडे जाऊन लाईफ मस्ट मूव्ह ऑन ना, ते पुढे गेलं पाहिजे ना. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही थांबलात तर तिथे संपता. हा, आणि जे कृष्णमूर्ती तर असं म्हणतात तुम्ही जिथे थांबता तिथे तुम्ही डेड होता. तर हे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. शिरीषा, थँक्यू व्हेरी मच आणि खूपच छान, खूपच इफेक्टिव्ह असं स्पीच आजचं होतं. आणि मला असं वाटतं आम्हाला सगळ्यांनाच याचा खूप चांगला उपयोग होईल आणि ते आचरणात आणलं जाईल असं मला वाटतं. आणि हेच खरं तर माइंड जिमचा उद्देश आहे. तर तू आलीस आणि दोन्ही दिवस खूपच छान पद्धतीने आम्हाला हे सांगितलंस. आणि जे कोणी ॲबसेंट असेल त्यांना यूट्यूबवर हे मिळेलच. जरूर वाचा, ऐका आणि परत एकदा ऐका असं मला वाटतं. म्हणजे ते जास्त डोक्यात बसेल असं मला वाटतं. तर आपण ते करूया. परत एकदा शिरीषाचे धन्यवाद, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. पुढल्या शनिवारी आपण कम्युनिकेशन स्किल्सवरती बोलणार आहोत आणि आपण भेटणार आहोत मग. चलो, थँक्यू व्हेरी मच. मॅडम शिरीषा, एक धन्यवाद. मॅडम शिरीषा मॅडमचा नंबर काही मिळू शकते का माइंड जिम? शिरीषा मॅडमना विचारून मी तो ग्रुपवरती टाकते नंबर. त्यांची ग्रुप कन्सेंट मध्ये घेऊन मी मला टाकते. ऍड कराल का? मी आता हो, सांगते. करते पाठवलंय. करते. हो, करते. आता लिहून घ्यायचंय त्यांनी, लिहून घ्या. मी आताच सांगते. 98220 येस 98220 39517. ओके, थँक्यू मॅम. आणि आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेऊ. डोंट वरी. थँक्यू. ओके, थँक्यू. Okay.